2 वर्षात जवळपास 5 लाखापेक्षा जास्त इन्कम आपल्या कंपनीमधून मी मिळवलेलं आहे आणि खूप सारी लहान-मोठी स्वप्न VR मोरमधून पूर्ण होत आहेत. वाटलं नव्हतं कधी एक मेंबरशिप घेतल्याचा फायदा इतका होऊ शकतो. त्याचं खास कारण म्हणजे आपले 2 देव माणूस म्हणजेच माननीय MD प्रिया मॅम आणि माननीय CMD मिस्टर विकास गोपाळ सर. या 2 देवदूतांनी आपल्या सर्वांसाठी इतका जबरदस्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्याचा फायदा आतापर्यंत लाखो लोकांना झाला आहे. त्याचसोबत आपल्या कंपनीचे तिसरे देवदूत म्हणजेच डॉक्टर धनंजय पाटील सर यांनी इतके जबरदस्त प्रॉडक्ट फूड सप्लिमेंट आणि इतर प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी आपल्यापर्यंत आणले आहेत आणि त्याचा फायदा प्रत्येकाला म्हणजे आरोग्यदायी जीवन देण्यासाठी होत आहे. आणि आजची मीटिंग स्पेशली ज्या लोकांनी आपले प्रॉडक्ट्स वापरले आहेत आणि त्यांना कशाप्रकारे रिझल्ट्स आले त्या सर्वांचे फीडबॅक आज आपण लाईव्ह बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. यस मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है. हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या अशा लीडर ज्यांनी स्वबळावर XUV 700 कार घेतली, ज्यांची टीम 14,000पेक्षा जास्त आहे. टीम लोकेशन विरार, वसई, सफाळे, पालघर, बोईसर, उमरोळी, डहाणू, भिवंडी, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक, गोवा, पुणे, रायगड, गुजरात, अहमदाबाद, राजस्थान, तेलंगणा अशा वेगवेगळ्या लोकेशन ला जबरदस्त काम करत आहेत. ज्यांनी मागील 3 वर्षामध्ये VR मोरच्या माध्यमातून जवळपास 40 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून टीम सुद्धा छान असे इन्कम घेत आहे. कंपनीच्या लागलेल्या प्रत्येक ऑफर त्यांनी विन केल्या आहेत. थायलंड टूर विनर, ताज ऑफर विनर, स्मार्टफोन तसेच LED अचिव्हर आहेत. तर अशा आपल्या डायनामिक, लाडक्या, डॅशिंग, एनर्जेटिक डॅशिंग लीडर वन अँड ओन्ली वन. तर चला आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिसेस मानसी पत्त्याने मॅम यांचं. येस, वेलकम मानसी मॅम. थँक्यू सो मच एकता मॅम. बापरे, फुल ऑफ एनर्जी एकदम आज होती. थँक्यू 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 सो मच. आणि मला असं वाटतं एकता मॅमने मला फीडबॅक देण्यासाठी काही ठेवलं नाहीये. माझा फीडबॅक एकता मॅमनेच देऊन टाकलाय. सो खूप छान आणि खूप थँक्यू. आज 470चा काउंट आपला झालेला आहे. मला असं वाटतं की 500 क्रॉस नक्कीच होणार आहेत, कारण आपलं जे सेशन आहे आज ते इतकं जबरदस्त आहे आणि ते म्हणजे आपलं फीडबॅक सेशन. सो बघा, सगळेजण प्रोडक्ट वापरतात. आजच्या आपल्या सेशनची जी टॅगलाईन होती तीच ही होती की आपण बऱ्याच जणी नवीन जॉईन झालेल्या आहेत, गेल्या 1-2 महिन्यात जॉईन झालेल्या आहेत. सो आपण त्यांना डेमो दाखवतो, आपण त्यांना प्रोडक्ट सजेस्ट करतो, आपल्या विश्वासावर ते प्रोडक्ट घेतात. पण कधी कधी मनाच्या एका कोपऱ्यात असं असतं, मला फरक पडेल का, ह्या प्रोडक्टचा फायदा होतो का, किती लोकांनी हे प्रोडक्ट वापरलेत. तर आज आपल्या त्या असे प्रोडक्ट वापरलेल्या काही निवडक लोक इथे आपले फीडबॅक देतील, जेणेकरून नवीन लोकांना फायदा होईल की बाबा आपल्या प्रोडक्टला खूप छान रिझल्ट आहे. सो मला त्याच्या अगोदर जस्ट जाणून घ्यायचंय की या मीटिंग मध्ये कोणी गेस्ट आहेत का, की जे फर्स्ट टाइम मी मीटिंग अटेंड करतायत किंवा त्यांना कोणीतरी लिंक दिली आहे आणि जॉईन करायला सांगितलं. तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता गेस्ट गेस्ट किंवा जी 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 असं टाकू शकता, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की गेस्ट जॉईन आहेत का. जे फर्स्ट टाइम ही मीटिंग अटेंड करतायत. येस, रमाणी मॅम, व्हेरी गुड. अजून कोणी आहे गेस्ट? गीतांजली उपाध्याय, येस. सो आज आपल्या गेस्टना सुद्धा खूप वाव, आपल्या गेस्टना सुद्धा खूप छान असे रिझल्ट ऐकायला मिळणार आहे. सो ज्यांनी ज्यांनी आपल्या गेस्टना लिंक दिली आहे त्यांनी जॉईन केली की नाही चेक करून घ्या. ओके. सो आपल्या कंपनीचे विविध प्रोडक्ट आहेत, त्यातलं सगळ्यात जबरदस्त असं प्रोडक्ट म्हणजे आपलं प्राइम प्रोडक्ट प्रोविंग्स. याच्यापासून आपण फीडबॅक स्टार्ट करतोय. जे ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे, तसंच अँटी कॅन्सर आणि अँटीबॅक्टेरियल आहे, ज्याच्यामुळे आपले PCOD, PCOS, सिस्ट, फायब्रॉइड आणि गर्भाशयाचे जे पण आजार असतील हे सगळे आजार दूर व्हायला मदत होते. सो अशा जबरदस्त प्रोडक्टचा फीडबॅक
ज्यांना ज्यांना द्यायचंय त्यांनी फास्ट हँड रेस करून ठेवा. सो आपण प्रत्येक प्रोडक्टचे एक 2-3 फीडबॅक घेणार आहोत, कारण आपल्याला टाइम लिमिट सुद्धा असणार आहे. सो ज्यांना फीडबॅक द्यायचा आहे प्रोविंगचा त्याने हँड रेस करा. अश्विनी मॅम, एकदा मॅम अश्विनी मॅम ना अनम्यूट करा. तुम्ही त्यांच्या नावाजवळ नेल्यावर तुम्हाला तिथे ऑप्शन येईल आस्क टू अनम्यूट. बाकीच्यांनी हँड रेस करा. मॅम चॅटबॉक्स मध्ये नका करू, इकडे करा. मी मंजिरी अंतुरकर मॅम ना अनम्यूट करते. मॅम तुम्ही तुमचा फीडबॅक द्या. हॅलो, नमस्कार. मी मंजिरी अंतुरकर पुण्याहून बोलतेय आणि माझा फीडबॅक प्रोविंग्स पॅड्स आणि पॅटी लायनर्स आणि लायनर्स प्रो लायनर्सचा आहे. ओके. प्लस माझा अलॉंग विथ दॅट पीसीओडीचा आहे, म्हणून मी फिमेल चॉईस पण सांगते. ओके. माझ्या मुलीला ऍक्च्युली मी पहिल्यांदा एक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या या महिन्यात मी माझ्या अपलाईन प्रियंका मॅमची भेट झाली होती एका एक्झिबिशन मध्ये. तिथे मी प्रोलायनर घेतले त्यांच्याकडनं. मला असं जळजळणं आणि युरिन इन्फेक्शन सारखं होणं हे सगळं होत होतं. मी त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की मॅम तुम्ही फक्त लायनर्स घ्या आणि मग मला त्याचा फीडबॅक सांगा. मी ते लायनर्स ऑलमोस्ट 15 दिवसच फक्त यूज केले आणि मी त्यांना फोन केला की माझं हे जे प्रॉब्लेम्स होते की मला जळजळणं होत होतं, युरिन इन्फेक्शन सारखं होत होतं आणि इचिंग होत होतं, ते सगळं माझं ऍक्च्युली फक्त पॅन्टी लायनर्सने गेलेले आहे. आणि म्हणून मी त्यांना परत फोन केला, कारण मी ऍक्च्युली माझ्यावर प्रयोग केला. खरं सांगू का, मी माझ्यावर हा प्रयोग केला आणि मग माझ्या मुलीसाठी म्हणून मी ऍक्च्युली त्यांना परत फोन केला आणि सांगितलं की माझ्या मुलीला ऍक्च्युली पीसीओडीचा त्रास आहे. म्हणजे 8-8 महिने पिरियड्स न येणं, कधी आले तर 6 महिने नाही येणं, परत आले तर 4 महिने, असे बरीच वर्ष होत होतं. आणि त्याच्यासाठी असे बऱ्याच गोळ्या घेतल्या, डॉक्टर्स झाले, काय काय एक्सपेरिमेंट्स पण केले मी. आई म्हणून असं हे पण करूया ते पण करूया असं माझं चाललं होतं. बट जेव्हा हे म्हणजे प्रोविंग्स घेतले आणि पॅन्टी लायनर्स घेतले, अलॉंग विथ दॅट मी फिमेल चॉईस च्या गोळ्या पण घेतल्या आणि तिला पाठवल्या. माझी मुलगी इथे नसते, ती US मध्ये असते, म्हणून तिला मोठा स्टॉक पाठवला प्रियंका मॅम कडून. मी जॉईन झाले आणि मग तो स्टॉक पाठवला. आता ऍट दिस मोमेंट ऑफ टाइम 6 महिने झाले तिला घेऊन. तिला तिचे पिरियड्स रेग्युलर 30 डेज सायकलचा पिरियड सुरू झालेला आहे. 30 डेज मध्ये तिचा सायकल सेट झाला आहे. तिचे रेग्युलर चालू आहे पिरियड सगळे, आणि कधी कमी कधी जास्त असं होतंय. बट मला सजेशन प्रियंका मॅमनी दिलं होतं की हे होईल, ते लेट इट, म्हणजे एवढ्या महिन्याचं सगळं आहे, सो द लेट म्हणजे हे कधी कधी कमी जास्त होऊ शकतं. सो मी फुल्ली आय एम अ व्हेरी हॅपी कस्टमर. ऍटलिस्ट तिचे पिरियड्स यायला सुरुवात झाले तर मला पेशंटली आय एम शुअर तिला सगळं तिचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. थँक्यू सो मच फॉर अलाविंग मी टू स्पीक, मानसी मॅम. बट आय एम अ व्हेरी हॅपी कस्टमर, येस. आणि आता मी खूप जोरात काम करणार आहे ह्याच्याबद्दल आणि लोकांना अवेअर करणार आहे, बायकांना अवेअर करणार, लेडीज फ्रेंड्स सगळ्यांना अवेअर करणार आहे की तुम्ही प्लीज प्रोविंग्स अँड लायनर्स यूजच करायचे. सो माझं मोहीमच चालू आहे. आय होप आय क्लिअर कम्प्लीट इट. थँक्यू सो मच मॅम फॉर अलाविंग मी टू थँक्यू स्पीक. सो मच. तुमचा खूप महत्वपूर्ण असा फीडबॅक आम्हाला मिळालेला आहे. आणि ज्या ज्या आया आपल्या मुलींसाठी टेन्शन मध्ये आहेत की पीसीओडी साठी काय करायचं, तर खूप सुंदर असं मॅमने अगदी डिटेल मध्ये फीडबॅक दिलेला आहे. सो ज्या ज्या आई इथे जॉईन आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की किंवा नवीनच जॉईन झालाय, तर 1च महिना झालाय किट वापरायला सुरुवात केली आहे, पीसीओडी किटने जॉईन झालाय,
तर पेशन्स ठेवा, खूप छान रिझल्ट येणार आहे. आणि जसं मॅम तुम्ही म्हणालात की कमी जास्त होतंय, तर बघा पीसीओडी वाल्याला 8-8 महिने पिरियडच येत नाहीये. त्यापेक्षा ते हो. सुरुवात झाली आहे हेच आपल्यासाठी Correct. खूप मोठं आहे आणि हळूहळू तो प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे आणि अगदी रेग्युलर छान पिरियड यायला सुरुवात होईल. थँक सो मच मंजिरी मॅम. येस, नेक्स्ट थँक्यू मॅम. फीडबॅक कोण देणार आहे? हँड रेज करून ठेवा म्हणजे फास्ट अनम्यूट करता येईल. एकदा मॅम तुम्हाला अनम्यूट करतील. पल्लवी भुवड मॅमने हँड रेज आय थिंक केला होता. पल्लवी भुवड मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. मॅम. येस, बोला मॅम. हा, मानसी मॅम, आवाज येतोय का? येतोय. कॅमेरा ऑन करा मॅम. ऍक्च्युली मी गावाला आहे, माझे सासरे ऑफ झाले 3 दिवस झाले. ओ सॉरी. द्या फीडबॅक द्या. अच्छा, तर मी फीडबॅक देते तुम्हाला, कारण की VR मोर मध्ये जॉईन झाले मी. माझ्या मुलाचा फोटो तर असेलच, आपल्या सगळ्यांकडेच आहे. जो अलोवेरा जेल मुळे मी माझ्या मुलाचा फेस खूप क्लीन झालं, ते मी ठेवलं होतं स्टेटस, सगळ्यांनी ठेवलं होतं. पण त्यानंतर ज्यावेळेस मी जॉईन झाल्याच्या नंतर आज मी प्रो लायनर आणि आपले प्रोविन्स पॅड जे मी स्वतः यूज करते. आज माझं 46 या एज आहे. त्याच्यामुळे मला कधी 1 दिवस यायचं, कधी 2 दिवस यायचं, कधी 2 महिन्यांनी यायचं, 3 महिन्यांनी यायचं पिरियड. तर मला लोक सांगायचे की आता तुझं वय होत चाललंय ना, त्याच्यामुळे ते आता जात असेल म्हणून कदाचित असं होत असेल. पण रिअल सांगू मॅडम, की ज्यावेळेस आपले पॅड मी यूज करायला लागले, जे प्रो लायनर पण आणि मंथली आपले पॅड पण खरं सांगू ना, आज 3 महिन्यातच माझं म्हणजे डेली मंथली पिरियड येणं पण चालू झालं रेग्युलर, आणि अक्षरशः 4 ते 5 दिवस माझे पिरियड जातात, म्हणजे होते पण व्यवस्थित. आणि एवढं मला छान वाटतं ना, की पहिलं असं वाटायचं की पिरियड आल्यानंतर की बसूनच राहू, कामच नको करू, म्हणजे काही करायची इच्छा नाही, चिडचिड व्हायची, मुलांवर फार चिडचिड करायची. पण हे आपलं युज केले ना, तर आता जसं प्रो लायनर मी डेली यूज करते, ते पिरियड कधी येतात ते मला स्वतःलाच कळत नाही. ज्यावेळेस मी ते चेंज करायला जाते तेव्हा मला असं वाटतं की अरे, मला आत्ता असं सडनली, म्हणजे आज माझा 7वा दिवस होता, मी आता क्लिअर झाले. पण 4 दिवस मॅडम मला आता 3 महिन्यापासून 4 दिवस पिरियड रेग्युलर येतात, जे अगोदर मला येत नव्हते. महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून असे यायचे, आले की खूप ओव्हरफ्लो व्हायचं. पण आपल्या कंपनीचे पॅड जे मी आज यूज करते, प्रो लायनर आणि आज आपले रेग्युलर पॅड पण खरं सांगू मानसी मॅडम, मला इतकं म्हणजे इतकं छान वाटतं ना. माझी मुलगी सुद्धा यूज करते डेली. ती आज एअर होस्टेस आहे, तरी सुद्धा ती डेली स्वतःचं प्रो लायनर पण यूज करते, स्वतः कधी कॅरी पण करते आणि पॅड पण यूज करते. इतकं छान, म्हणजे इतकं छान मला आपल्या कंपनीचे हे पॅड खरंच खूप सुंदर. आणि थँक्यू विकास सर, थँक्यू प्रिया मॅम, थँक्यू मानसी मॅम, थँक्यू जागृती मॅम, जिनी माझी छोटी बहीण असली पंजाबवाली, तिने मला याच्यामध्ये आणलं. पण खरंच मी खूप खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे याच्यामध्ये येऊन. मी 2-3 म्हणजे 4-5 जणांना आपले प्रोडक्ट पण दिले, त्यांचे मला छान रिझल्ट पण आले, चांगले फीडबॅक पण आले, खूप सुंदर. मला आता असं वाटतं की मी आणखीन काहीतरी करावं. पण आज मी 3 दिवस झाले, 2 दिवसासाठी आले होते गावाला, पण माझे सासरे अचानकच ऑफ झाले. आज 3 दिवस झालेत. पण तुम्हाला काल सांगू ना, काल माझ्याकडे ज्या लेडीज आल्या होत्या, म्हणजे माझ्या स्वतःच्या सासूला म्हणजे सासू म्हणजे मिस्टरांची चुलती आहे, त्यांना मी सांभाळते. तर त्यांचा पाय थोडासा प्रॉब्लेम मध्ये होता, तर आपला ऑल टोटल ऑइल त्यांना मी युज करायला दिलेला. अक्षरशः त्या काठी घेऊन चालायच्या, पण त्या आता बिना काठीच्या चालतायत. तर काल सगळ्या लेडीज ज्या आलेल्या आपल्याकडे येतात गावाला विचारायला सगळेजणी, त्या सांगायला लागल्या की तू काय केलंस. तर म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या सुनेने हे मला तेल आणून दिलं, त्या तेलाने मी चांगले. सगळ्यांनी मला सांगितलं की मला हे तेल दे, अरे किती वा, पैसे अरे वा. लागतील. हा, हे आपलं ऑल टोटल ऑइल सगळ्यांनी सांगितलं. काल किती जणांनी माझ्याकडून नंबर घेतलं, कोण दिव्याला राहतं, कोण ठाण्याला राहतं, सगळ्यांनी नंबर घेतले की आम्हाला ऑइल द्या. मी म्हटलं ठीक आहे, मी मुंबईला आल्याच्या नंतर तुम्हाला भेटायला येईन, त्यावेळेस तुम्हाला मी हे सगळं सांगेन. पण खरं सांगू मॅम, आपले प्रोडक्ट इतके छान आहेत, इतके छान आहेत ना, की काहीच म्हणजे खरंच बोलू शकत नाही. कुठला डॉक्टर काय मी स्वतः विचार नाही करू शकत की एवढं चांगलं माझ्या स्वतःसाठी. माझ्या मुलाचे तर पिंपल्स तर गेलेच, माझ्या मुलाचे फेस तर एवढा
छान झालाय की स्वतः तो बोलतो, मम्मी माझा फेस खरंच मी किती प्रोडक्ट त्याने युज केले, काय क्रीम युज केली, कोण काय सांगायचं, कोण हे सांगायचं, ते सांगायचं. त्याच्यानंतर मी स्वतः त्या आपल्या कंपनीत जॉईन झाल्यानंतर मी पॅड युज करायला लागली. मला स्वतःला त्रास होता दर महिन्याचा मंथलीचा. मला असं वाटलं कदाचित मी 46 झालीये, त्याच्यामुळे मला कदाचित आता जात असेल या जे पण नाही. आजही मला 4 दिवस पिरियड रेग्युलर येतात आपल्या पॅडमुळे. सो मस्त, थँक्यू खूप वी छान आर मोर. फीडबॅक पल्लवी मॅम. आणि खूप बघा छान पल्लवी म्हणजे खूप मॅमच्या छान. घरामध्ये प्रॉब्लेम असून सुद्धा बघा हे डेडिकेशन असतं. घरामध्ये प्रॉब्लेम आहे, गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा आपला फीडबॅक देण्यासाठी त्या इथे जॉईन मी झाल्या. आमच्या वरती गॅलरीत बसलीये फक्त मीटिंगसाठी. व्हेरी गुड. मीटिंगसाठी मी गॅलरीत बसलीये मॅम. सो हीच गोष्ट कारण की तुम्हाला सक्सेस कडे नेणार आहे मॅडम. कारण तुम्ही नक्की. एवढ्या घरामध्ये एवढे हे चालू असताना सुद्धा तुम्ही मीटिंग हो अटेंड करताय, लोकांपर्यंत पोहोचताय. त्याच्यामुळे हो त्याचा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला भविष्यात मिळणारच आहे. आणि आपले प्रोडक्ट हो इतके चांगले आहेत की मॅम ब्रँड अँबॅसेडर आहेत, सगळंच युज हो केलेलं आहे. हो. नक्की थँक्यू नक्की. सो मच पल्लवी मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस भारती मॅम, तुम्हाला अनम्यूट करते एकदम म्हणजे कॉर्नरला त्या नावाजवळ गेलात की आज टू अनम्यूट येतं. आता मी यांना करतेय, नंतर तुम्ही सुचिता मॅम ना करून ठेवा. येस मॅम, भारती मॅम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. मी 8 महिन्यापूर्वी आईला गुडघ्यांचा खूप त्रास होत होता. तर आईसाठी पेन रिलीफचं जे आपलं किट आहे ऑल टोटलचं, ते घेऊन मी जॉईनिंग केली होती. नंतर 2 महिन्यानंतर मला असा रिझल्ट आला की आईला खुर्चीशिवाय बसता येत नव्हतं, खाली मांडी वाळवून बसता येत नव्हतं. आईने ते प्रोडक्ट वापरल्यानंतर 2 महिन्यानंतर आई चालायलाही व्यवस्थित चालायला लागली आणि बसताना मांडी वाळून आता आमच्या सोबत जेवायला बसते. तर हा एवढा मोठा फीडबॅक आम्हाला मिळाल्यानंतर मग मी काम करायला सुरुवात केली. कारण मी सुद्धा जॉब करते, दिवसभर शाळेत असते आणि मलाही वेळ नसतो. तर ज्यावेळेस मला हा रिझल्ट मिळाला त्यावेळेस मग मी स्वतःसाठी 0 फीटचं घेतलं वजन कमी करण्यासाठी. तर त्याच्यानेही माझे 4 किलो वजन कमी झालेलं होतं. मलाही त्याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. तर एवढंच नाही तर मला याचा पिरियडचा प्रॉब्लेम यायला लागला होता. मी फिमेल चॉईस माझ्यासाठी स्वतःसाठी काढली. तर दुसऱ्याच महिन्यामध्ये लगेच मला रेग्युलर पिरियड यायला लागली आणि त्याचाही मला खूप छान रिझल्ट आलेला आहे फिमेल चॉईसचा. तर आपलं जे प्रोडक्ट आहे आपण जर विश्वासाने जर घेतलं आणि मनात जर ठेवलं की हा नाही मला फरक पडणारच आहे, तर खरंच आपल्याला त्याचा खूप छान रिझल्ट मिळतो. एवढंच नाही तर मी मानसी मॅडमांना सुद्धा डिस्कस केली होती एक केस माझ्या पाहुण्यांची, की त्यांचं क्रिएटिन खूप वाढलेलं आहे मॅडम आणि सगळे डॉक्टर पुण्यापासून तर आम्ही सगळे डॉक्टर बघितले होते. तर अक्षरशः 6 वरचं क्रिएटिन त्यांचं कमीच होत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं आयुर्वेदिक वगैरे घेऊ नका असं तसं. आमच्या मनामध्ये शंका घालून दिली. आम्ही सगळे प्रॉडक्ट बंद केले आणि मॅडमांना विचारल्यानंतर आम्ही बेरी प्लस आणि ऑलरी अल्कोरिच हे 2 बॉटल आम्ही त्यांना नकळत सुरू केल्या होत्या मॅडमांच्या सजेशननुसार. तर आज त्यांचं 6 वरून तर 4 वर क्रिएटिन आलेलं आहे आणि ते नॉर्मली ड्युटीला सुद्धा जातायत आता रोजचं. तर एवढा मोठा आम्हाला अनुभव आल्यानंतर आमचा ह्या मेडिसिनवर आणि आपल्या कंपनीवर खूप विश्वास आहे. आणि माझी बहीण तिचेच मिस्टर होते ते, तर ती स्वतः आता ब्रॉन्झ डायरेक्टर झालेली आहे. तर ती खूप छान काम करते आणि आम्ही आम्ही सगळ्या बहिणी जॉईंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्यातून खूप छान इन्कम पण कमवतोय. एवढंच नाही तर आता सक्सेस सेलिब्रेशन मध्ये मला कूलर लागलेलं होतं लकी ड्रॉ मध्ये. तर ही एक छान अजून एक त्याच्यावर म्हणे सोने पे सुहागा अशी गोष्ट झाली होती. तर खरंच खूप छान आपल्यासाठी काही ना काही प्लॅटफॉर्म सरांनी आपल्याला निर्माण केलेला आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने एक वेळेस तरी आपल्यासाठी जगण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर यावं असं मला वाटतं. तर मी खूप मनापासून आभार मानते. मानसी मॅडमांच्या टीम मध्ये मी आहे हे मी स्वतःचं भाग्य मानते. एवढंच नाही तर आमचे जेवढे सगळे लीडर आहेत, निशा मॅडम झाल्या, नंदा मॅडम झाल्या, योगिता मॅडम झाल्या, ह्या सगळे खूप सपोर्टेड आहेत, खूप सपोर्ट करतात आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आता पुढे येतोय. आमच्यामध्ये हर्षाली मॅडम आहेत, तर त्या पण खूप छान काम करतायत
आणि वी आर मोर मधून खूप छान इन्कम पण घेत आहेत दर आठवड्याला. तर सरांचे आम्ही खूप आभार मानतो की सरांनी आमच्यासाठी एवढा छान प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केलेला आहे. थँक्यू मानसी मॅडम, निशा मॅडम, नंदा मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भारती मॅम, खूप जबरदस्त फीडबॅक दिला आणि ऑल इन वन पॅकेज होतं. प्रोडक्टचा सुद्धा मिळाला आणि सोबत तुम्हाला इन्कमचा सुद्धा फीडबॅक मॅडमनी दिलेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय की बघा, प्रोडक्ट तर त्यांनी वापरलेच, पण त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी, ऑलरेडी त्या जॉब करतायत पण तरी सुद्धा वी आर मोरचं काम त्या करतात आणि खूप छान करतायत. इन्कम सुद्धा घेतलंय. लकी ड्रॉ मध्ये एअर कूलर लागलाय, त्यामुळे सोने पे सुहागा जसं त्या म्हणाल्या तसं खूप छान इन्कम घेत आहेत आणि खरोखरच त्यांच्या लोकेशन पासून दूर असून सुद्धा स्वतःहून हे खूप छान पद्धतीने सगळेजण काम करतायत. सो खूप मस्त भारती मॅम, खूप छान फीडबॅक होता तुमचा. मॅम संगीता भुवड मॅम ना अनम्यूट करा एकता मॅम. बोला संगीता मॅम. येतो आवाज? येस मॅम. नमस्कार, मी संगीता भुवड. मला पण खूप त्रास व्हायचा. माझे हाड भरपूर, माझं अंग दुखायचं. मी 8-8 दिवसांनी डॉक्टरकडे जायची, इंजेक्शन घेऊन यायची, पण मला आरामच नव्हता पडत. पण नंतर मग मला शीतल मॅमने मला ऑल टोटल ऑल इन वन बद्दल, मी मीटिंग वगैरे काहीच ऐकली नव्हती. वी आर मोर काय आहे हे मला काहीच माहिती नव्हतं. पण मला दुखणं माझं खूप वाढलेलं, त्यामुळे मला असं वाटलेलं स्वतःला की मी 2 वर्ष जगेन की नाही, एवढं मला त्रास व्हायचा. मग त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला ऑल टोटल आणि ऑल इन वन हे आणून दिलं. नंतर मग मी त्याची जॉईन झाली. जॉईन मी जानेवारी महिन्यात झालेली. आणि मी जेव्हा हे फूड सप्लिमेंट खायला सुरुवात केली ना, तर मला 8 दिवसाने मला रिझल्ट यायला सुरुवात झाली. चांगल्या प्रकारे मला खूप म्हणजे आराम पडायला लागला. मग नंतर अजून खूप दिवस गेले, नंतर मला खूपच छान वाटलं आणि अजूनपर्यंत मी आता ह्या जानेवारी पासून ते ह्या मे पर्यंत मी एकदा पण डॉक्टरकडे गेली नाही कधी. आणि ह्याचे फायदे मला खूप प्रकारे झालेले आहेत. फक्त अंगदुखी नाही माझी गेली, तर त्याने माझं डोकं दुखणं भरपूर कमी झालं. भरपूर म्हणजे दुखायचंच बंद झालं. आणि छातीमध्ये मला खूप धगधग व्हायची. झोपली की वगैरे एकदम असं वाटायचं काय होतं हे मला, ते पण माझं बंद झालं. आणि खूप माझे हाडं एवढी दुखायची नाही, म्हणजे खूप म्हणजे वेदना होत होत्या. पण ह्याने मला खूप चांगल्या प्रकारे खूपच आराम पडला. खूपच म्हणजे छान वाटतं. आणि त्याच्या पुढे मी एकदा पण एक गोळी सुद्धा कोणती घेतलेली मिळत नाही. आणि खूप मला आराम पडलेला आहे. आणि हे मला चांगलं वाटलं म्हणून मी माझ्या दोन्ही पण बहिणींना पण सांगितलं आणि आमच्या घरातले फॅमिली आहे त्या लोकांना पण सांगितलं. ती लोक पण आता हेच चालू केलेलं आहे त्या लोकांनी. ती लोक पण आता बघतात, ती लोक पण सांगतात मला का खूप चांगल्या प्रकारे आम्हाला आराम येतोय. आणि ह्याच्यातून मला हे काय माहिती नव्हतं. नंतर मग हळूहळू मीटिंग वगैरे थोडी जॉईन करायला लागली, तेव्हा जरा थोडं माहिती पडलं की वी आर मोर काय आहे. आणि ह्याच्यातून मी अजून आतापर्यंत मी 8,000 रुपये कमावलेले आहेत आणि ऑफर मध्ये 12,000चे प्रोडक्ट मी कमावलेले आहेत. अरे वा. म्हणून मी खरंच या कंपनीचे खूप मनापासून आभार मानते आणि पूर्ण टीमचे, आणि खास करून की सरांचं, विकास सरांना थँक्यू, दयाकड मॅमला थँक्यू की आमच्या महिलांसाठी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला. आणि खूप म्हणजे आता असं वाटतं की बाई एकटी नाहीये, येस एकटी येस. नाही. तिला एक हिंमत भेटली ह्याच्यावर, ह्या प्लॅटफॉर्मवर तिला एक हिंमत भेटली. आणि खूप चांगल्या प्रकारे, आणि माझे असे भरपूर काही काय, मी अलोवेरा जेल पण मी हे देईन. आता माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहे त्याचा, की पहिला माझा चेहरा कसा होता आणि अलोवेरा जेल वापरल्यानंतर माझा चेहरा कसा आहे. ते नंतर मी ग्रुपमध्ये टाकेन. आणि खूप म्हणजे चांगल्या प्रकारे. थोडंसच अजून बोलते मॅम. बोला बोला. आपल्या त्या ग्रॅगरिनचा जो फीडबॅक होता, ज्या पायाचा मी फीडबॅक जबरदस्त टाकलेला होता, जबरदस्त. येस येस. आमच्या मामाचाच तो. खूप चांगल्या प्रकारे ते म्हणजे डायबिटीज किट खूप छान काम करतं. चांगल्या प्रकारे त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. आणि त्यांना पण दिलं तेव्हा त्यांना पण एका महिन्यात तो आराम आलेला.
पण थँक्यू. आपल्या वी आर मोर कंपनीच्या ना मनापासून थँक्यू. एकदम मनापासून थँक्यू. येस, थँक्यू सो मच संगीता मॅम. बघा त्यांच्या चेहऱ्यावरच तो आनंद दिसतोय. एकतर त्यांना स्वतःला आराम झाला तो झाला, पण त्यांनी खूप फीडबॅक घेतलेत जेव्हापासून त्या जॉईन झाल्यात. त्या नवीनच आहेत पण खूप छान काम पण करतायत. आणि डायबिटीज किटचा जो फीडबॅक आपल्या ग्रुपमध्ये फिरतोय तो संगीता मॅमनीच घेतलेला आहे. जखम झालेली आहे आणि ती लगेचच सुकलेली आहे 1 महिन्यामध्ये. आणि त्याचबरोबर डायबिटीजचे किट, अल्कोरिच हे प्रोडक्ट त्यांनी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवलेत आणि त्या माध्यमातून सुंदर काम सुद्धा करणार आहेत आणि खूप छान इन्कम मिळणार आहेत. आणि जसं त्या म्हणाल्या की आता आपण एकट्या नाही आहोत, आपल्यासोबत कोण आहे? वी आर मोर आहे. ओके, सो सगळ्यांनी खूप छान काम करायचं आहे. आणि आज फीडबॅक पण खूप छान आहेत की मी प्रोडक्ट वाईज घ्यायचं ठरवलेलं पण छान फीडबॅक येत आहेत आणि एकाच वेळेला सगळ्याच गोष्टी होऊन जात आहेत. सो आपण अशीच कंटिन्यू करूया. छान, थँक्यू सो मच मॅम. येस, स्वप्नाली मॅम तुम्हाला मी अनम्यूट करते. स्वप्नाली मॅम. मला वाटतं त्या नाही आहेत. सुचिता मॅम तुम्ही बोला. हॅलो मॅम. हॅलो. हा, मी 3 फीडबॅक देणार आहे आज. ॲलोवेरा जेलचा देणार आहे. मी स्वतः यूज करते, तर मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही काय यूज करता, आणि माझ्याकडून खूप जणांनी म्हणजे रिसेल पण केलंय मी ॲलोवेरा जेल. आणि माझे बिझनेस पार्टनर आहेत, ते माझ्या शेजारीच राहते माझी जाऊ. तर त्यांना भरपूर पूर्ण चेहरा पिंपलनी भरला होता त्यांचा, आणि असे डाग पण होते खूप असे ब्लॅक ब्लॅक. तर त्यांचं 10 दिवसात पूर्ण त्यांचे पिंपल्स गेलेत. अरे वा. नंतर मी चा एक फीडबॅक देते. तर माझ्या नंदेच्या मुलीला, ती 2.5 वर्षाची आहे, तर तिला मांड्यांना असे रॅशेस आणि इचिंग होतं. तर ती प्रोकेअर स्प्रे युज केला तिने, तर आता तिचं पूर्ण ते इचिंग गेलंय प्रोकेअर स्प्रेनी. अरे वा. आणि प्रो लायनरचा एक फीडबॅक द्यायचा आहे मला. तर माझे एक पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर, त्यांना 42 एज आहे त्यांचं. तर त्यांना पिरियडच येत नव्हते, 3 महिने झाले. तर त्यांनी फक्त 8 दिवसात त्यांना पिरियड आले आपल्या लायनरनी. म्हणजे बघा प्रोडक्ट किती तर थँक्यू जबरदस्त आहेत. मॅम, मानसी मॅम, एकता मॅम. येस, थँक्यू सुचिता मॅम. खूप जबरदस्त असं एकाच वेळेला 3 प्रोडक्टचे फीडबॅक मॅडमने दिलेत. खूप थँक्यू सुचिता मॅम. थँक्यू मॅम. मयुरी मयुरी मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. मयुरी दर्दे मॅम, फीडबॅक द्या तुमचा. मला वाटतं मयुरी मॅम नाही आहेत. मयुरी मॅम फीडबॅक देत आहे. माईकचं जे हे आहे त्याला टच करा. हॅलो. येस मॅम बोला. मॅडम, मी मयुरी दर्डे, बिहार मोर्चे हाती कदंबार आणि हॅपी मिस्टर आहे. गेल्या वर्षी मे मध्ये मला पिरियडचा प्रॉब्लेम झाला होता. तर माझ्या गर्भपिशवीमध्ये 2 गाठी होत्या 4 एमएमच्या. तर त्याच पिरियडमध्ये माझ्या संपर्कात ऋतुजा मॅडम आल्या आणि त्यांनी आपल्या व्हीआर मोड बद्दलची माहिती सांगितली. तर मी थोडी हे नव्हते, राजी नव्हते याच्यामध्ये. मला थोडंसं डाऊटच होता. पण मी थोडी डॉक्टर पण केले, पण त्याच्याने काही मला फरक वाटला नाही. गोळ्या घेतल्या डॉक्टरच्या की तेवढ्यापुरतं थांबायचं, परत चालू व्हायचं. पण ऋतुजा मॅडमनी मला व्हीआर मोड बद्दल सांगितलं. प्रोविन, प्रो लायनर मी यूज केले. जवळजवळ 6 महिने कंटिन्यू यूज केले मी. आणि आता गेल्या सप्ताहामध्ये मी सोनोग्राफी केली, तर मला गर्भपिशवीमध्ये एकही गाठ नाही आहे. माझं युटरस एकदम क्लीन आहे. तर अरे वा. थँक्यू प्रिया मॅडम. तर आम्हाला एवढं छान प्रोडक्ट आमच्यापर्यंत सरांनी आम्हाला सजेस्ट. थँक्यू मॅडम. येस बघा मॅम आणि तुम्ही माझे दुसरे पण आहेत फीडबॅक. बोला. बोला मॅडम. बोला तुम्ही काय म्हणत आहे, अजून एक फीडबॅक. आहे माझ्या दिरा. हा, माझ्या जो पाय आहे ना, 12 वर्षापासून जखम होती पायाच्या तळव्याला. खूप मोठी जखम होती मॅडम. तर आपल्या अल्कोरिजनी ती अल्कोरिज, पेरिप्लस आणि आपलं
सर्फराज प्रो केअर ते हे सजेस्ट केलं मी त्यांना आणि ते जखम त्यांची पूर्ण भरून निघाली आहे मॅडम. खूप चांगले रिझल्ट आले त्यांना पण आणि ते पण खूप खुश आहेत. मॅम तुम्ही आणि त्यांचा जो तुमचा स्वतःचा पण रिझल्ट, आता तुम्ही रिपोर्ट काढलेत आणि गाठ नाहीये, सो तुम्ही तुमचा एक व्हिडिओ फीडबॅक 1 ते 1.5 मिनिटाचा प्रॉपर असा फॅन बंद करून बनवा, कारण तुमचा जो रिझल्ट आहे की ज्या गाठी निघून गेल्यात हा इतर लोकांसाठी खूप फायद्याचा होणार आहे. त्यामुळे एक व्हिडिओ फीडबॅक तुम्ही छानपैकी बनवून द्या. इवन तो ज्यांची जखम भरली आहे त्यांचा पण जर जुना फोटो असेल जखमेचा आणि आता भरली आहे तर हा फीडबॅक तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो स्वरूपामध्ये द्या, कारण काही लोक नक्की मॅम. मीटिंगला नसतात तर नक्की मॅम. त्यांना तो फीडबॅक मिळेल आणि खूप छान पद्धतीने फायदा होईल त्याचा. थँक्यू सो मच मयुरी मॅम. चालेल आणि चालेल. मयुरी मॅम काम सुद्धा खूप थँक्यू. सुंदर करतायत. मॅम इन्कम घ्याल असं वाटलं होतं इथून, नाही मॅम, पण आता कसं वाटतंय? खरंच नाही वाटलं पण आता छान वाटतं. मस्त काम चाललंय. ओके, हो. येस, थँक्यू सो मच मॅम. येस हर्षाली मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. मला मध्ये मध्ये यायची काय गरज नाही. हॅलो, नमस्कार मॅडम, आवाज येतोय? येस येतोय मॅम, बोला. मॅडम माझ्या बाल्यमित्राचा फीडबॅक माझी मुलगी बोलते. बोल बोल, ऐकू येतंय. नमस्कार. हॅलो. नमस्कार, नमस्ते, बोल. बोल. हॅलो, नमस्ते. माझं नाव हेमाक्षी राजेश महाले आहे. मी माझ्या मम्मीने मला बाल्यमित्र दिलं. त्याच्या आधी मला 2-3 वेळा शाळेत चक्कर आले होते, पण जेव्हापासून मी बाल्यमित्र घेते मला एकदा सुद्धा चक्कर आलेली नाही. ओके, फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. हो. टेस्ट पण आवडतेय. थँक्यू. हो. ओके, थँक्यू सो मच. चला, तिने स्वतः फीडबॅक मॅडम दिला. माझ्या बोला बोला. हो, जुड्या मुलांना पण देते मॅडम, त्यांची पण स्मरणशक्ती वगैरे वाढलेली आहे आणि आगाऊ होते, आता आगाऊ झालेले. आणि मॅडम माझा स्वतःचा फीडबॅक असा आहे की मी आता 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीला 10वी मध्ये 98% मिळाले. तर माझं आतापर्यंत इन्कम माझं 8-9 हजार तर आलेले आहे, पण जेव्हा गुढीपाडव्याची ऑफर लागली होती तेव्हा मला 24,000 प्रोडक्ट फ्री मध्ये मिळालेले होते. तर मस्त. त्याच्यातून मी आता माझ्या मुलीला 8,000चं टेबल आणि खुर्ची गिफ्ट केलेले आहे आणि माझ्या घरामध्ये ना एक लोखंडी कपाट विकत घेतलेले आहे मॅडम. ते अरे बघा, वा, दाखवते तुम्हाला. खूप ते छान, खूप लोखंडी छान. कपाट मी विकत घेतलेलं आहे आणि हे पाही टेबल आणि खुर्ची मी कालच विकत आणली मॅडम माझ्या मस्त, मुलीकरता. खूप छान, खूप छान. बघा, छोटी छोटी स्वप्न सुद्धा इथे पूर्ण करू शकता आणि किती छान वाटतं की एखाद्या आईला जेव्हा आपल्या मुलीला इतके छान पर्सेंटेज मिळाला तर आपण वडील तर सगळं देतच असतात, पण जेव्हा आई स्वतः ते गिफ्ट देऊ शकते तेव्हा त्याचा आनंद किती भारी असू शकतो, तो हर्षाली मॅमच्या चेहऱ्यावर दिसतोय. थँक्यू सो मच. खूप युनिक आणि वेगळे हो फीडबॅक. आणि मॅडम, येस मॅम, बोला. आणि माझ्या मुलीला पण बेरी प्लसचा पण छान रिझल्ट आलेला आहे. म्हणजे सर्व प्रोडक्ट मी पहिले घरात युज करायला दिलेले, तर एकदम छान मला फीडबॅक मिळत आहे. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. सर तर कृष्णासारखेच आलेले माझ्या आयुष्यात. आणि सर, थँक्यू सो मच सर, आणि थँक्यू माननीय प्रियाकर मॅडम. खूप खूप धन्यवाद. येस 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 सर, सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद घेऊन आलेले आहेत. सो थँक्यू सो मच हर्षाली मॅम. खूप जबरदस्त काम सुद्धा करतात मॅम. सो आणि थँक्यू. मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय आम्ही हे पुढचं काहीच करू शकत नाही मॅडम. तुमच्यामध्ये ती पॉवर आहे म्हणून तुम्ही करू शकता, आम्ही फक्त सांगू शकतो. आणि आमच्या सगळ्या लीडर पण एकदम छान आम्हाला सगळं सपोर्ट करतात मॅडम. केव्हाही फोन करा. निशा मॅडम, वैशाली मॅडम, नंदा मॅडम, भारती मॅडम, यांना कधी पण आपण काही अडचण आली त्यांना फोन केला तर कधी आपल्याला प्रत्येक अडचणींमध्ये ते आपल्याला सॉल्व्ह करून देतात. त्यांचे पण धन्यवाद. येस, थँक्यू हर्षाली मॅम. खूप छान फीडबॅक होता तुमचा. येस, जयश्री मॅम, जयश्री साठे मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करते, बोला.
नमस्कार, मी जयश्री साठे शिरूरवरून आहे. मी लोणावळा टीम मधून आहे राजनंदिनी मॅडमच्या. माझ्या लीडर राजश्री नावडकर मॅडम आहेत. मी आज अल्कोरिजचा फीडबॅक देणार आहे. तो नाशिकला तुम्ही ऐकलंच असेल. फक्त येस मॅम. अल्कोरिजचा दिला होता. आपल्या धनंजय सरांनी हे केलं होतं की 4-5 फीडबॅक द्यायचं म्हणून. फर्स्ट माझाच झालेला होता. फक्त तो अल्कोरिजचा मी डोळ्याचा विषयी फक्त सांगितलेला. पण अल्कोरिज एवढं जबरदस्त आहे. मी अल्कोरिज फक्त B12 साठी घेतलं होतं. कारण मी व्हेजिटेरियन असल्यामुळं खूप मला एक सायटिकेचा त्रास आहे. खूप 8-9 वर्षापूर्वी. म्हणजे पूर्ण पायी पूर्ण माझा मुंग्या येतात. बसता वगैरे, गाडी वगैरे चालवता नव्हतं सांगितली डॉक्टरांनी. ट्रीटमेंट पण चालू होती. पण अल्कोरिजमुळं जे B12 जे पाहिजे ते मेन प्रॉपर मिळालंच त्याने. आणि जे मुंग्या वगैरे येत होत्या तर त्या पूर्ण बंदच झालेल्या आहेत. पण अल्कोरिजमुळं दुसरा एक फीडबॅक म्हणजे मला पहिला तो अनुभव आला की डोळ्यांना माझी ट्रीटमेंट चालू होती. चष्मा काढणं मला बिलकुल दिसत नव्हतं वाचण्यासाठी. पण त्या दिवशी सहज मी चष्मा काढला पुसण्यासाठी, बघितलं अक्षर तर पूर्ण स्पष्ट दिसतं, म्हणजे ब्लर दिसतं, त्याच्यापेक्षा चांगले दिसत होते. आणि जो त्रास होता ना, म्हणजे स्ट्रेस असतो ना आपल्या म्हणजे डोळ्यांना, की आपल्या मीटिंग बघा 10च्या पुढे मी कधीच करू शकत नव्हते. कारण डॉक्टरांनी मला 10च्या पुढं बिलकुल मोबाईल घ्यायला नाही सांगितला. तरी पण आपले कधी कधी 11:45 पर्यंत चालतातच. तरी पण ते करू शकते मी. फक्त एक अल्कोरिजमुळं, एवढंच नाही तर अल्कोरिजमुळं माझे केस गळायचे थांबलेले आहे. स्किन पण खूप छान झाली आहे. आता एज आपले आहेत तर माझं 43 आहे. पण सगळे म्हणतात की एवढ्या मोठ्या मुली आहेत तुमच्या वाटत नाहीत म्हणून, नाही का. पण मी म्हणते माझा अल्कोरिज आणि ॲलोवेरा जेलचा हे असर सगळ्यात याचा आहे. मला संतूर मॉम म्हणतात, तर म्हणलं संतूर मॉम नाही तर अल्कोरिज मॉम म्हणायचं. त्या दिवशी आपण सांगितलं त्या होतं. दिवशी आपण ठरवलंय ना, आता आपण सगळेच जण एज रिव्हर्सल मध्ये जाणार आहोत आणि मग आपण कारण ब्रँड मला मायग्रेनचे ह्याचे करायचं. भरपूर त्रास आहेत. तर मी अल्कोरिज, बेरी प्लस, हेल्थ फोर्स, ऑल टोटल एवढे म्हणजे फूड सप्लिमेंट कंटिन्यू चालूच आहेत माझे. तर थँक्यू सो मच आपले विकास गोपाळ सर, प्रिया कट मॅडम, आणि जे आपले फूड सप्लिमेंट सुंदर काढलेले आहेत जे धनंजय पाटील सर, यांना पण मनापासून धन्यवाद. आणि सपोर्टिव्ह लीडर सगळे आपल्याला खूपच छान हा प्लॅटफॉर्म मदत करतात. आणि मानसी मॅडम थँक्यू सो मच की मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयश्री मॅम. आणि खूप मस्त जबरदस्त असा फीडबॅक दिला मॅमने की सगळ्या अल्कोरिच मॉम तर होणारच आहेत आणि त्यासोबत ऑब्व्हियसली त्यांचा स्टॅमिना वाढलाय. त्या मीटिंग अटेंड करू, त्यांना त्रास होत नाहीये म्हणूनच त्या मीटिंग अटेंड करू शकतात. म्हणजे हा सुद्धा एक जबरदस्त फीडबॅक आहे. थँक्यू मॅम. येस लक्ष्मी इगवे मॅम, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, फीडबॅक द्या. हाय. हॅलो. आज म्हणजे माझी हॅलो आज आमची आजी फीडबॅक देणार आहे ऑल टोटलचा. अरे वा, द्या. हॅलो. हॅलो, माझं नमस्कार. नाव नमस्कार. बोल. माझं नाव आहे उमाबाई इगवे आणि माझं वय आहे 67. आणि मला ना खूप पायाचा त्रास, लई दिवसापासून पायाचा त्रास येतात. मग मी गावी गेले तेव्हा मला लई खूपच त्रास वाटायला लागला. मग माझ्या सुनेने ही गोळी मागवली आणि गोळी मला दिली. 15 दिवस खाल्ल्यापासून ही गोळी मला आता खूपच त्रास कमी झालाय. काही त्रास दुखत नाही, तर गुडघे टाचा वगैरे दुखत. धन्यवाद. अरे वा, तसा जबरदस्त वन शॉट मध्ये फीडबॅक दिलाय. मस्त मस्त, खूप छान. आणि जर व्हिडिओ बनवून घेऊ शकलात तर खूप चांगलं होईल. ट्राय करा. ओके. कारण मग ज्या 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 67-60 वयाच्या पुढच्या आहेत त्यांना सगळ्यांना तुमचा फीडबॅक बघून एनर्जी येईल, हो की नाही. त्यामुळे तुमचा एक व्हिडिओ फीडबॅक बनवून द्या. ओके. ओके, म्यूट झाले का? ओके, चालेल. येस योगिता मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करते, फीडबॅक द्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव योगिता महाजन आहे. मेन म्हणजे मला भरपूर फीडबॅक आहेत, पण आता वेळेनुसार मला पहिले तर फिमेल चॉईसचा द्यायचा आहे. मी एका लेडीजला ऑलरेडी त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना प्रेग्नन्सी थांबायची, पण लास्टला म्हणजे 8-9 मंथला त्यांचा प्रॉब्लेम होऊन जायचा. तर मग माझी फ्रेंड आहेत, लांब राहतात ते पश्चिम बंगालमध्ये, तर त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं आहे तर घेणार का.
मग मला कॉल आला आणि मग मी त्यांना सगळं सांगितलं की असं असं प्रोडक्ट आहे आपलं, VR मोरचं प्रोडक्ट आहे, फिमेल चॉईस मेन सोल्युशन, त्याच्याबरोबर ऑल इन वन घ्या किंवा पॅड लायनर घ्या, हे सगळं सांगितलं मी त्यांना. आणि ते म्हटले की खरंच चांगलं आहे का? म्हटलं हो. तुम्ही किती डॉक्टर केले? मी सगळी डिटेल घेतली आणि मग त्यांना सांगितले की एवढे पैसे लागतील असं. मग ते म्हटले की ठीक आहे, मी डॉक्टरकडे पण खूप पैसे लावले ऑलरेडी, तर हे मला काही जास्त कॉस्टली पण नाही वाटत, आणि मेन म्हणजे रिझल्ट भेटला आयुर्वेदात तर खूपच चांगलं आहे. त्यांनी घेतलं आणि त्यांना पोचलं. त्यांनी 1 मंथ प्रॉपर त्यांच्या हस्बंडने पण खाल्लं ते प्रॉपर आपले फूड सप्लिमेंट. त्याच्यानंतर मला अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा मेसेज येतोय की मॅडम मला रिझल्ट आहे गुड न्यूजचा, तर मी खूप हॅप्पी आहे. तर त्यांनी घेतलं फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिना प्रॉपर पूर्ण घेतलं आणि त्याच्यानंतर मला अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा मेसेज येतोय. तर मला पण खूप आनंद झाला की फर्स्ट टाइम एकच किट युज केलं त्यांनी आणि त्यांना गुड न्यूजचा रिझल्ट आलेला आहे. तर मी पण खूप हॅप्पी आहे की आपल्या म्हणजे दिलेलं प्रोडक्ट आपलं खरंच बेस्ट प्रोडक्ट आहे, त्यांना रिझल्ट आलेला आहे. तर मी त्यांच्याकडून फीडबॅकही मागितला, पण ते म्हटले की मला आता मी फीडबॅक नाही देऊ शकत, माझं डिलिव्हरी वगैरे झाली की मग मी देते, व्हिडिओ बनवून देते. मग मी म्हटले ठीक आहे, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं द्या. तर त्या हो म्हटल्या. तर माझा सगळ्यात बेस्ट रिझल्ट आहे हा. आणि दुसरा म्हणजे याचा हेल्थ फोर्सचा, माझा भाऊ आहे मैम सक्का. योगिता मैम, हिंदी हिंदी मध्ये द्या फीडबॅक. ओके आप मॅडम, हिंदी में दो, आप हिंदी में दो, यही वाला. यही वाला दो, वो वाला भी दे दो. आप हिंदी अच्छा बोल सकते हैं इसके लिए आपको बोला, क्योंकि रिक्वेस्ट आ रही हाँ, है. तो चलो आपका हिंदी में. चलेगा चलेगा. ओके मैडम. मैंने ना एक अपना जो गुड न्यूज किट है वो दिया था बदलापुर में. उन लेडीजों को ऑलरेडी ये प्रॉब्लम थी कि उनकी प्रेगनेंसी में लास्ट 8 और 9 मंथ में उनको प्रॉब्लम होती थी, मतलब कभी बच्चे का उनको अबॉर्शन हो जाता था या फिर डिलीवरी होने के बाद भी प्रॉब्लम आती थी. तो उनको मेरी फ्रेंड ने बताया कि VR मोर करके कंपनी है, मेरी फ्रेंड उसमें काम करती है. तो उन्होंने मेरा नंबर दिया और बताया कि अगर आप मतलब कॉल पे बात कर लो. तो मैंने उनसे बात की, उनको प्रॉपर अपना जो डिसिप्लिन वगैरह जो अपने होते हैं सब बताया उनको, जैसे कि लेना है तो सबका इस फूड सप्लीमेंट पे क्या रिएक्ट करती है वो होता है. तो मैंने ऐसा बताया उनको, तो उन्होंने हाँ बोला. और ऑलरेडी मैंने उनकी सारी डिटेल ले ली थी कि डॉक्टर के पास आपने कितने पैसे लगाए हैं, डॉक्टर ने क्या बोला आपको. तो मैंने उनको बताया कि हमारा किट ऐसे ऐसे आता है, 3150 में आता है. तो उन्होंने बोला ठीक है चलेगा मुझे. तो उन्होंने उनकी डिटेल्स दे दी, मैंने उनको एड्रेस वगैरह सेंड किया, तो मैंने उनको किट भी सेंड कर दी. और उन्होंने लिया कम से कम 1 मंथ, एक ही किट लिया उन्होंने. 1 मंथ के बाद अपने 2 महीने बाद, सॉरी, 2 महीने तक उनका कुछ रिप्लाई नहीं आया मुझे. मैं पूछती रहती थी उनको मैसेज में कि आपको क्या रिजल्ट है, फ्रेश लगता है, चेंज आता है. उन्होंने कुछ रिप्लाई नहीं किया मुझे, नहीं नहीं दीदी अभी कुछ नहीं है. तो मैं जब उनका अपनी आखिर होती है ना, उस दिन उनका मुझे मैसेज आया, जबकि मैंने फरवरी महीने में दिया था उनको किट. और पहुंचने के बाद उन्होंने कब लिया लेना शुरू किया वो तो इतना डिटेल नहीं पता. बट उनका आखिर के दिन मुझे मैसेज आता है कि मैडम मुझे गुड न्यूज है. तो मतलब वो तो सोने पे सुहागा जैसा ही हो गया. एक तो एकदम बेस्ट रिजल्ट, ऊपर से अपना त्योहार. तो उसी दिन उनका वो मैसेज आता है, तो मैंने उनको सब बताया. और मुझे मतलब इतनी खुशी हुई उस दिन, तो मैंने एकदम खुशी खुशी खाना बनाया कि मतलब कुछ तो इतना जबरदस्त रिजल्ट था. तो उनको बताया मैंने कि आप मतलब केयर करो ऐसे. फिर मैंने उनसे फीडबैक मांगा कि मुझे फीडबैक दो ऐसे. तो बोले कि नहीं मैं डिलीवरी के बाद दूंगी, थोड़ी मेरी प्रॉब्लम है. मैंने वो भी ठीक भी है, ठीक है ओके ओके, कोई प्रॉब्लम नहीं है, आप लास्ट में दो. तो बहुत अच्छा है. मैं वो फीडबैक मैंने तुरंत जैसे ही मुझे मैसेज आया, मैंने वैसे ही पहले निशा मैडम को कॉल किया, मैडम मुझे ऐसा ऐसा रिजल्ट आया है. तो वो बोले मैं इतनी खुश हो रही है. मैंने बोला हाँ बहुत अच्छा है, अपना प्रोडक्ट तो अच्छा है ही सही. तो फिर मैंने बाद में उनको बताया, तो उन्होंने बोला फीडबैक लो. फिर बताने के बाद फिर मैंने सोचा कि नहीं यार, वो 9 मंथ के बाद देने वाले डिलीवरी के बाद. तो उन्होंने बोला ठीक है. तो मैंने बोला मानसी मैडम को बताया क्या? तो वो बोले डायरेक्टली मानसी मैडम को ये गुड न्यूज देना है कि मैडम हमें फीडबैक लेने जाना है. तो मैडम भी बहुत खुश हो जाएंगे. फिर मैंने अभी जस्ट फीडबैक का आया मीटिंग, तो इसलिए मैंने जी चलो फीडबैक में मीटिंग में ही बताते हैं ऐसे. और दूसरा बहुत है बहुत मेरा अच्छा फीमेल. फीडबैक है, और वो खुशी आपके चेहरे पे इतनी दिख रही है. जैसे मतलब देखो, हम लोग किसी को किट देते हैं तो बहुत दुआएं दुआएं भी उसमें मिलती है, और हम हाँ इसी सोच से देते हैं कि उसको रिजल्ट आ जाए. तो जैसे रिजल्ट आया, तो जैसे कि हमारे घर पे वो रिजल्ट आया है, इस तरह से आया हमें खुशी मिलती है. थैंक यू सो मच. सही है. और भी कुछ फीडबैक देना है आपको? हाँ मैडम, दूसरा है मेरा हेल्थ फोर्स का, मेरा भाई है.
मतलब ज्यादा एज नहीं है, पर उसको कंपनी में जो जॉब करता है ना, तो उसको डे नाइट ड्यूटी करनी पड़ती है। तो उसको हाइपर एसिडिटी थी। तो उसको मैंने ऐसे ही बताया कि उसने मुझे कॉल किया, बोले दीदी मैं तेरा स्टेटस देखता रहता हूँ, तो सही में फर्क पड़ता है क्या? तो मैंने बोला हाँ पड़ता है, तुझे देख ही दिखती हूँ, तू यूज कर ले, उसके बाद मुझे पैसे देना है 2 दिन तो मत दे। तो उसने बोला ऐसा नहीं है, तू थोड़ी ना घर से लाती है। मैंने बोला ठीक है देख लेंगे वो। तो जब उसने वो लिया तो उसकी डेली मतलब उसका रूटीन था, जब खाना खाएगा उससे पहले एक गोली लेगा और उसके बाद भी वो एक टेबलेट खाएगा। तो मैंने 2-3 दिन उसको नोटिस किया, तो मैंने बोला ये मत खा, मैं देती हूँ तुझे। तो मैंने उसी वक्त, मेरे बैग में तो हमेशा रहता ही है, अपना सबका सामान रहता है, तो मैंने उसको हेल्प फोर्स दी और उसने खाई। तो मैंने बोला घर जाके तू करना, कि कुछ भी हो जाए पर ये रूटीन में 2-3 दिन कंटिन्यू ले, तुझे चेंजेस नजर आएंगे। तो बोल रहा है गुनगुना पानी नहीं ले सकता। मैंने बोला नॉर्मल होगा तो नॉर्मल पानी में ले, पर बट ये केमिकल वाले मत खा। तो उसने हाँ बोला और फिर उसने लेना शुरू किया। 3 दिन बाद मुझे मैसेज कर रहा है कि दीदी मुझे सच में रिजल्ट है, मैं अभी ये टैबलेट खाऊंगा ही नहीं, मैंने रख दी साइड में और मैं अभी यही खाऊंगा कि ये अच्छी है। तो उसने पहले तो डे नाइट कंटिन्यू की, मॉर्निंग में भी और नाइट में भी। फिर उसके बाद उसने अभी एक ही टाइम शुरू की है कि हाँ मुझे इतना फर्क है कि मतलब अच्छा हुआ तू मिल गई और मुझे हेल्प फोर्स मिल गई। तो वो बहुत ज्यादा खुश भी था। तो इसलिए थैंक यू मैडम। खास तो आप हमेशा एनी टाइम सपोर्ट करते हो, एक मैसेज पे आपका रिप्लाई आता है, और कभी ऐसा नहीं कि मैसेज करने के बाद आप रिप्लाई नहीं करोगे। और निशा मैडम भी है, आप हो, बाद में विकास सर, वो तो है ही सही बेस्ट, जो उन्होंने लेडीजों के लिए इतना सोचा है। और शायद हम लोग भी कभी इनकम नहीं कमा पाते जो वी आर मोर में आज कमा रहे हैं। बेस्ट, खास करके उसमें रिस्पेक्ट भी बहुत है और वेल विशेस भी बहुत मिलते हैं, इसलिए थैंक यू वी आर मोर। थैंक यू थैंक मैम। यू सो मच योगिता मैम, आपका फीडबैक बहुत जरूरी था और बहुत ही फायदेमंद था। थैंक यू सो मच। ये सीता मैम, शायद आप भी हिंदी में दे सकोगे तो आप भी हिंदी में दे दीजिए फीडबैक, ठीक है? यस, ये सीता मैम, देखिए अनम्यूट हुआ क्या? वो माइक को टच कीजिए। हो गया मैम, बोलिए। मैं सीता थापा, अभी ओसे में रहती हूँ। फरवरी में ज्वाइन किया था, तभी मेरा शरीर में बहुत ये होता था, आलस ज्यादा, और पाँव के तलवे में जलन होता था। तभी मैंने बेरी प्लस ले रही हूँ, अभी बेरी प्लस ऑल टोटल। तो अब ये जलना भी बंद हो गया है, मैं तो सॉक्स के बिना नहीं रह सकती थी नीचे जमीन पे, वो भी जलना भी ठीक हो गया। और शरीर तो इतना बहुत हल्का हो गया, अभी आलस भाग सुबह गया। उठने से हाँ शाम तक एकदम फुर्तीला शरीर हो जाता है, बहुत हल्का, बहुत अच्छा लग रहा है। और मेरे बेटे को, मैंने उसको ये था, ये कोलेस्ट्रॉल हो गया था, तो हांगकांग भेजा मैंने उसको कोलेस्ट्रॉल का, कार्डियो केयर और अल्कोरिज ऑल इन वन। उसको तो 1 हफ्ते में फर्क पड़ गया। बार बार पूछ रहे मम्मी ये कैसे बनाते हैं, क्या करते, क्या डाल के बनाए, ये सब बहुत उसको अच्छा बोला लग रहा है। उसको बोला तू बना मत, मैं भेजूंगी तुझे। हाँ, तो बहुत बोला अच्छा क्या डाल के मैडम ने। बनाए मम्मी, बहुत अच्छा लग रहा है, ऐसा बोल रहा है। पीछे पीछे बोलते रहता है वो। अरे वाह, ऐसा अरे है, वाह, बहुत अच्छा लग रहा है। मस्त मस्त। मैम ने उनके बेटे को हांगकांग में प्रोडक्ट भेजा हुआ है, तो हमारे प्रोडक्ट जो है वो यहाँ से हांगकांग गए। जैसे मंजिरी मैम ने भी बताया कि उन्होंने उनके बेटी के लिए यूएस प्रोडक्ट भेजे। तो आप सोचिए कि हमारे प्रोडक्ट कितने जबरदस्त है। और यहाँ पे कुछ लोग हैं जो सोचते हैं कि अरे इससे फर्क पड़ेगा कि नहीं पड़ेगा। जब प्रोडक्ट आउट ऑफ इंडिया जा रहे हैं, डॉक्टर्स ले रहे हैं, डॉक्टर्स रिकमेंड कर रहे हैं, तो आप लोगों को भी वो ट्राई करना चाहिए। बहुत सारे नए डिस्ट्रीब्यूटर है जो खुद कैप्सूल्स नहीं ले रहे, तो आप खुद लेकर देखिए, ताकि आपको फर्क पता चलेगा और बहुत अच्छे से आपको रिजल्ट भी मिलेगा। थैंक यू सीता मैम। येस, नेक्स्ट स्वप्नाली मॅम, अनम्यूट करते आहे। मराठी हिंदी तुम्हाला जसं जमेल तसं द्या फीडबॅक। नमस्कार मॅडम, माझं नाव स्वप्नाली भोसले. मी आपले बी आर मोर आपल्या मॅडम आहेत हर्षाली महाले मॅडम, यांच्याकडनं मी फॅट लॉस साठी आणि झिरो फॅट आणि हे घेतलेलं होतं सेल्युलोज जेल. तर मला
जास्त तर काही नाही, पण एक म्हणजे साधारणतः 3 हफ्ते झाले मी युज करते मॅडम. तर त्यातनं मला अनएक्सपेक्टेड होतं की मी आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट युज केले आणि स्वतः मी भरपूर डाएट केलं की दिवसभरातनं म्हणजे 2-3 दिवस जेवण न करणे आणि एक टाइमच फक्त मी जेवण करायचे. आता या झिरो फॅटचा मला जो फीडबॅक भेटलाय, जे बेनिफिट भेटलाय मॅडम, की ते अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, की म्हटलं की लोकल निघेल बुवा असं काही वाटलेलं होतं. पण त्याचा इतका छान रिझल्ट भेटलाय मला की मी कम से कम म्हणजे माझं वजन होतं 75, त्यावरून मी आता हळू मी 70ला आली. 3 हफ्त्यातच माझं वजन इतकं कमी, 5 किलो तरी कमी झालंय मॅडम. वाव. आणि हो, आणि पोटाचा जो घेर होता माझा, त्याचा अतिरिक्त जी चरबी होती माझी, नॉर्मल डिलिव्हरी होती माझी, पण मग कसं मी माणसं आपलं पहिली डिलिव्हरी असल्या कारणाने आपण इग्नोर करतो सगळ्या गोष्टी. आई जरी काही सांगत होती, आजी सांगत होते, पण मग ते कसं आपल्यासारख्याला अनकम्फर्टेबल व्हायचं. त्यामुळे मी कधीच या गोष्टींकडे इतकं लक्ष नाही दिलं. पण जेव्हा ते आता मी स्वतः अनुभवते, तर स्वतःच पोट बघून स्वतःला लाज वाटायला लागते. म्हणजे एक साधारण शॉर्ट सांगायचं झालं तर. तर मी सेल्युलोज जेल यूज करते. त्याने तर मला तर सुरुवातीच्या 3च दिवसात रिझल्ट मला त्याचा खूप छान भेटलेला. आणि आम्ही जेव्हाही डेमो सेशनसाठी जातो मॅडम, मी तेव्हा 100% सगळ्यांना मी हेच सांगते, की मी सगळ्यात जास्त सेल्युलोज जेलचं मी सगळ्यांना जे इम्पॉर्टंट ते सांगते, की सेल्युलोज जेल यूज केल्यानंतर आपण की त्याचा बेनिफिट आपल्याला काय भेटतोय बुवा आणि किती प्रमाणात आपण ते यूज केलंच पाहिजे बुवा, त्याचं इम्पॉर्टंट काय आहे मी त्यांना पटवून देते आणि त्यावर बाकीचे पण सॅटिस्फाईड होतात बुवा असं. यासाठी तर मी विशाल सर, एक प्रिया मॅडम आणि नयना मॅडम खास करून तुमचा आणि हर्षाली मॅडमांनी म्हणजे खास त्या नाशिकवरनं इथे आल्या आमच्या इथे पारोड्यात. आणि मोस्टली हा सगळा म्हणजे तालुका आहे, पण सगळ्यांची मेंटॅलिटी सगळी विलेजची. तर त्याच्यामुळे आपल्याला काय इकडच्या लोकांना एवढं नाही समजत मॅडम, जेवढं म्हणजे आपण शहरातल्या ज्या लोकांना जे सांगतो समजून, ते त्यांना चांगल्या प्रमाणात समजतं. इकडच्या खेड्यातल्या लोकांना एवढं नाही समजत मॅडम. त्यांना खूप म्हणजे एकच गोष्ट वारंवार वारंवार समजून सांगावी लागते. पण मग तसं हर्षाली मॅडमांना जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही हर्षाली मॅडमांशी संवाद साधतो, त्यांना विचारतो, त्या छान प्रकारे गायडन्स करतात. तसंच प्रिया मॅडमांचं पण असतं, नयना मॅडमांचं पण, त्या पण छान प्रकारे कोऑपरेट करतात. आणि आम्ही न्यू सेशन म्हणजे मला पण असा काही एवढा कॉन्फिडन्स नव्हता, मी कधी या गोष्टी ऍज अ टीचर मी पण आहे, पण एवढा आम्हाला कधी कॉन्फिडन्स नव्हता की मलाही वाटलं नव्हतं मी कधी करू शकेल बुवा असं. ऍज अ टीचर असल्या, ऍज अ मदर असल्या कारणाने तरी मला म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नव्हता माझ्या जेवढा VR मोरनी मला भेटला आहे. आणि काल मी फर्स्ट टाइम मी सेशन घेतलं लेडीज स्पेशल, म्हणजे आम्ही काल घेतला प्रोविंग्स बद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली. थोडं म्हणजे 19-20 झालं माझ्याकडनं, अनबॅलन्स झालं हो, पण बघ फर्स्ट टाइम मी ट्राय केलं. तर हर्षल मॅडमांना मी व्हिडिओ टाकला होता, तर त्या बोलल्या की ठीक आहे होतं थोडंफार, पण मग छान डेमो दिला बाबा असं. त्यासाठी थँक्यू सो मच मॅम. बघितला मी तुमचा डेमोचा फोटो, खूप छान. आणि मॅडम प्रयत्न केल्याशिवाय कसं जमणार आहे, त्यामुळे जिससे लगे डर उसको सबसे पहले कर. ठीक आहे, ज्याची भीती वाटते ना तीच गोष्ट सगळ्यात पहिली करून बघायची, म्हणजे ती भीती निघून जाते. एकदा केलं आता तुमची भीती निघून गेली. आणि मॅम तुमचा जो फीडबॅक आहे बिफोर आफ्टरचा पिक्चर, आणि जर प्रॉपर फीडबॅक दिला तर खूप छान होईल. कारण आहे तिथे बरेच ज्यांना वजन कमी करायचं, तर त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स येईल तुमचा फीडबॅक बघून. तर प्लीज नक्की मॅडम, नक्की. फीडबॅक आणि स्वतःचा बिफोर आणि आफ्टरचा फोटो पण द्या. आणि प्लस हो, व्हिडिओ मध्ये बोललात तर जास्त चांगलं होईल. फक्त क्लिअर आवाजामध्ये व्हिडिओ बनवायचा, फॅन बंद ठेवून एका शांत जागे बसून व्हिडिओ बनवा. ओके, थँक्यू चालेल नक्की मॅडम. मॅम. खूप छान हो काम मॅम. करता, असंच काम पण करा. थँक्यू. हो, थँक्यू सो मच मॅम. येस, निशा मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. मी अल्कोरिजचाच फीडबॅक देते, कारण अल्कोरिज इतकं छान आहे ना, मला बरंच. आणि मी आता आपल्या हेल्पफोर्स आणि ऑल इन वन घेतच असते. माझा अस्थमाचा त्रास आहे आणि त्यांनी मला आता खूप बरं वाटलंय. आणि अल्कोरिज मी सुद्धा घेते आणि माझ्या मुलीला सुद्धा दिले. तिचं खूप म्हणजे खूप तिला त्रास होते आधी, आणि युरिन इन्फेक्शन पण तिचं बरं झालं. तिचं माउथ वॉश खूप तिला एलर्जी यायची, ती पण सुद्धा तिची कमी झाली. त्याच्यामुळे मला खूप, आणि मी सुद्धा आता घ्यायला लागल्यापासून मला पण आता माझ्या पायांना पण खूप भेगा वगैरे पडायच्या, ते आता मला खूप असं म्हणजे बरं वाटतंय की माझे पाय आता छान दिसतात आहे. मलाच लाज वाटायची कुठे गेलं तरी. तर खूप छान. आणि खरंच इतकं प्रोडक्ट छान काढलेलं आहेत ना, मी कधी विश्वास सुद्धा केला नव्हता की मी हे प्रोडक्ट वापरेन आणि हे करेन.
मला जान्हवी मॅडम मिळाल्या, आपल्या मृणालिनी मॅडम मिळाल्या आणि असं सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मला खूप बरं वाटते. आणि दुसरं सांगायचं तर मला इन्कम पण छान आलेला आहे. आतापर्यंत म्हणजे 12,000 झालेले आहेत आणि खरंच छान. असं असल्यावर मला पण आता इतका जोश येतो ना. आता आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांना मी सांगते, प्रोविन देते, जेल देते. आताच मला कालच फोन आला, मला म्हणाले मॅडम तुमच्याकडे आहेत का प्रोलायनर? तर म्हटलं आहेत, एकीला म्हणे त्रास होतोय. तर आता ती मला म्हटलं 2-3 महिने तरी घे तू. तर म्हणे मला 2-3 बॉक्स आताच देऊन ठेवा, परत मी तुमच्याकडे येणार नाही. ती कालच ती घेऊन गेली. आणि एक आता पाहुणे आले त्यांना सुद्धा प्रोविन दिलं. खरंच असे एक एक आले ना, त्यांना सांगत गेले की ते लगेच ते करतात आणि घेतात. खूप छान, खूप थँक्यू. मस्त खरंच सर्वांना निशा. थँक्यू. विकास सर, प्रिया मॅडम आणि माझी मॅडम, खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू. थँक्यू निशा मॅम, खूप छान फीडबॅक होता आणि मॅमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय की प्रोडक्ट वापरून त्यांना किती हॅपी वाटतंय. हे त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतंय. मी काही लोकांना रिक्वेस्ट करेन की मीटिंग मी लाईव्ह केलेली आहे, रेकॉर्ड केलेली आहे. त्यामुळे जर तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये काही ऍक्टिव्हिटीज चालू आहेत तर प्लीज कॅमेरा ऑफ ठेवा, कारण मीटिंग ही युट्यूब वरती जाणार आहे. सो झोपून मीटिंग अटेंड करत असाल तर प्लीज कॅमेरा बंद ठेवा. ओके. येस, नेक्स्ट अनुराधा मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करते, फीडबॅक द्या. अनुराधा मॅम. एक मिनिट मॅम. येस. आवाज येतोय मॅम माझा? हो हो येतोय, बोला. नमस्कार मॅडम, माझे नाव अनुराधा हिरालाल वाघमारे. नमस्कार. मी अहमदनगरहून बोलते, आयल्यानगरहून. तर मला असा फीडबॅक द्यायचा आहे की मॅडम, मी पहिले माझे हातपाय खूप दुखायचे, हातपाय कंबर खूप दुखायचे. तर मी अलका मॅमशी माझं बोलणं झालं की माझे हातपाय खूप दुखतायत. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही एक अल्कोरीज घेऊन बघा, तुम्हाला काय फरक पडेल. तर मी एक अल्कोरीज घेतली, तर मला त्याच्याने मला आहे ना मॅडम, माझे हातपाय, कंबर, गुडघे जे दुखायचे ते बरे वाटायला लागले मला. तर मी एक दिवस चेक केले आणि मला असं कळलं की मला सांधेवातीचा त्रास आहे. मग त्याच्यानंतर मला त्यांनी हे पण घ्यायला सांगितली, ऑल टोटल. मग ऑल टोटल पण घेतली मॅडम. मला त्याचाही रिझल्ट छान आहे, त्याचाही फरक चांगला पडतोय. आणि माझ्या मुलीचं थोडं वजन वाढलंय म्हणून मी तिला 0 फीट दिली, तिलाही थोडा इफेक्ट पडतोय. मग मी आयडी पण काढली आयडी काढली, म्हणजे बऱ्याच जणांना इथं दिलंय मी ते प्रोडक्ट. येस, पण अजून मी काही हिल अहमदनगरला स्टेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवा. हळूहळू लोक कनेक्ट व्हायला सुरुवात होईल. ओके. हो मॅडम. थँक्यू सो मच हो मॅडम. अनुराधा मॅम, खूप छान फीडबॅक तुम्ही दिला, थँक्यू. मी रीना मॅम ना अनम्यूट करते. मेसेज करून काही होणार नाहीये, फीडबॅक द्या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर चुकलं, आपणच आहोत, सगळी आपली माणसं आहेत VR मोर मध्ये. तुम्ही बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हणजे मी माझ्या मिस्टरांसाठी घेतलेलं होतं ते लिव्हर केअर, मधून तंबाखू बोलताय? सोडण्यासाठी. मी धुळ्याहून ज्योती मॅडमांच्या टीम मधून. ज्योती नवगिरे मॅडम. नाही, बोरसे. ओके, बोला मग. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही तंबाखू सोडण्यासाठी घ्या म्हटलं, पण ते म्हणे मी नाही घेत म्हणे. मग लिव्हर केअर म्हणून मग माझ्या डावी साईडला खूप पोट दुखत होतं, माझे सारखे सारखे म्हणजे औषधी चालूच होत्या. तर मी आता 1 महिन्यापासून घेतलेलं आहे ना, तर माझी डावी साईड पूर्ण दुखणं बंद झालेली. मी त्याच्यानंतर दवाखान्यात पण गेलेली नाहीये. आणि माझा दुसरा त्रास असा होता की जेव्हा पिरियड यायची ना, मला 15 दिवस आधी खूप चिडचिड व्हायची, तळपायांची आग व्हायची, तळहातांची आग व्हायची आणि कामाला अजिबात चित्त लागायचं नाही, दिवसभर चिडचिडच व्हायची. तो पण फरक पडला लिव्हर केअर मुळे. अरे वा, खूप मस्त रिझल्ट आला. आणि मग डॉक्टरांना दिलं की नाही? हो, दिलेलं आहे. आता वजन कमी करण्यासाठी पण दिलंय आणि अल्कोरीज पण दिलेलं आहे सोरायसिस वर वगैरे, असं 2-3 जणांना. ओके ओके. त्याच्यानंतर माझे 4-5 आयडी झाल्या मॅडम. मी 1 वर्षापासून जॉईन आहे, पण मला वाटायचं की मी काहीच करू शकणार नाहीये, पण मी सुरुवात केलेली तर छान रिझल्ट आहे सगळ्या गोष्टींना.
आणि बिझनेस मस्त प्लॅन बोलताय ना, राहते ना एवढं सगळं. बोलताय, सलग बोलताय आणि मी बोलू शकेन की नाही म्हणताय. किती छान. अजून थोडे दिवस थांबा, मला खूप तुम्ही मीटिंगच द्याल. मला खूप धडधड होते मॅडम बोलायला. मस्त बोलताय मॅम, खूप छान बोलताय आणि मस्त दिला की नाही फीडबॅक. सगळ्यांनी जरा चॅट बॉक्स मध्ये हो. टाका कसा दिला मॅडमने फीडबॅक. खूप छान दिला की नाही, सलग व्यवस्थित बोललायत मॅम. असंच थँक्यू कॉन्फिडन्स ठेवा. मॅडम, थँक्यू विकास सर, थँक्यू प्रिया मॅडम, सगळ्यांना माझा बघा किती छान छान फीडबॅक नमस्कार. आले बघा तुमच्यासाठी 2 मिनिटात. किती छान बोललात. असंच कॉन्फिडन्स ठेवा आणि छान काम हो. करा. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम. हो. नेक्स्ट कोण देणार आहे फीडबॅक? नंदामाळी मॅम, तुम्हाला अनम्यूट करते, बोला. आता जेवढे हँडरेज आहेत तेवढेच आपण फीडबॅक घेऊया, कारण टाइम पण खूप झालेला आहे. नंदा मॅम बोला, अनम्यूट करा. हॅलो हॅलो. हा बोला मॅम. हा मॅडम, मी नंदा माळी ऐरोली येथून बोलते. तर मला प्रवीणचा फीडबॅक द्यायचा आहे. तर मी प्रवीण घेऊनच मी इथं आपल्या इथं जॉईन झाले. आणि प्रवीणचा फीडबॅक असा की पिरियड यायच्या अगोदर आणि पिरियड गेल्यानंतरही मला आणि माझ्या मुलीला खूप इचिंगचा वगैरे त्रास होता. आणि जेव्हापासून आम्ही हे लायनर आणि आपले प्रोविन्स वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आम्हाला एकदम जबरदस्त फीडबॅक, म्हणजे आम्ही MD डॉक्टरकडे सुद्धा जाऊन आलो दोघं जणी या प्रॉब्लेम्सवर, पण तात्पुरता फरक पडायचा. पण आपले जेव्हा लायनर आणि प्रोविन्स वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आम्हाला थोडासाही त्रास असं जाणवला नाहीये. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आणि डॉक्टरांचे माझ्या पैसे वाचले. मिस्टरांना सुद्धा मी शर्करा आधी चालू केलेली आहे. त्यांची शुगर लेवल जास्त असते. प्रत्येक वेळेस रिपोर्ट्स करायचो 350च्या वरच असायची. पण जेव्हापासून शर्करा आधी मी आता 3 बॉटल्स त्यांना दिली, तर त्यांना असा फरक जाणवलेला आहे की ते स्वतः बोलतात की माझी चिडचिड जी व्हायची, कारण की ह्या लोकांना ज्या दवाखान्याच्या ज्या गोळ्या चालू असतात त्या जर वेळेवर घ्यायच्या असल्या तर जेवण वेळेवर पाहिजे, नाश्ता वेळेवर पाहिजे. ते सगळं वेळेवर नाही झालं तर त्यांची चिडचिड वगैरे व्हायची, चक्कर सुद्धा यायचे कधी कधी. पण मग शर्करा आधीने खूप छान रिझल्ट मिळालाय. ते बोलता मला आता विकनेस पण नाही जाणवत आणि खूप फ्रेश फील वाटतं. फ्रेश फील करतात ते एकदम. खूप छान. आणि अल्कोहोल मी सुद्धा घेतली मॅडम, तर मला खूप असा थकवा यायचा, आळस यायचा, काम करायची इच्छा नाही व्हायची. तर आता खूप छान वाटतं, एकदम ऍक्टिव्ह असं वाटतं. आणि माझे केस गळण्याचे पण थांबले. परत माझ्या पायांना भेगा होत्या, त्या पण बऱ्यापैकी बऱ्या झाल्या. आणि खूप ऍक्टिव्ह वाटतं. सगळ्याच आपल्या फूड सप्लिमेंट इतक्या जबरदस्त आहेत की मी सजेस्ट करेल सगळ्यांना की सगळ्यांनी घ्या आणि स्वतः अनुभव घ्या, तरच तुमचा विश्वास बसेल. तर थँक्यू सो मच मॅडम. तुमचा पण आम्हाला खूप सपोर्ट आहे, निशा मॅडमचा खूप सपोर्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळतं आणि एक नवीन उत्साह येतो काम करण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नंदा मॅम. अर्चना ठाकूर मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करते, बोला. नमस्कार मॅम, आवाज येतोय? हो मॅम येतोय, बोला. मी अर्चना संदीप ठाकूर. मला आपल्या लायनरचा आहे ना खूप जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे आणि माझा लायनरचा हा जो फीडबॅक आहे तो सगळीकडे शेअर सुद्धा होतोय. मला भरपूर जण कोणत्या प्रोग्रामला जरी गेली तर मला सगळे म्हणतात की मॅम तुम्ही लायनरचा खूप जबरदस्त असा तुमचा रिझल्ट दिलेला आहे. तर मला खरंच खूप म्हणजे जेव्हा मी आता नवीन लोकांसाठी की आता जेव्हा मी आता सुद्धा लायनर कंटिन्यू 6 महिन्यापासून वापरते, पण ज्या वेळेस मला 2022 पासून म्हणजे फायब्रॉइडचा असा एवढा मोठा घोडा होता माझ्या पोटामध्ये, तर गर्भपिशवीमध्ये होता तो. तर माझं म्हणजे मिस्टरांना कसं असं थोडंसं भीती वाटल्यासारखं झालं होतं, कारण की माझ्या घरामध्ये ना माझे दोघं सासू सासरे आहेत ना कॅन्सरने गेलेले. तर मग मला पण आणि मिस्टरांना पण थोडी मनामध्ये भीतीच होती की मला तर तो प्रॉब्लेम नाही आहे असा. आणि कॅन्सर म्हटलं म्हणजे आज खूप असा मोठं हे आहे, जसं आधीच्या काळामध्ये जसा टीबी आणि एड्स होता तसा आता कॅन्सर आहे. पण मला असं वाटत होतं, कारण की माझे खूप लहान लहान दोघं मुलं लहान आहेत माझे, तर माझ्या घरामध्ये तो प्रॉब्लेम नको यायला. आणि मग मी ना ते लायनर वापरलं. आणि लायनर वापरल्यानंतर माझं जेव्हा मी 6 डिसेंबरला आपलं वीआर मोड 2025ला जॉईन केलं, सॉरी 2024 मध्ये. आणि जॉईन केल्यानंतर जेव्हा माझी पिरियडची ना 20 डिसेंबर पिरियडची तारीख होती, पण 20 डिसेंबरला पिरियड न येता 13 तारखेलाच माझी पिरियड आली.
तर मग समोर जिने मला सजेस्ट केलेलं होतं, जे लायनर मला वापरायला दिलं होतं, मी त्या मॅडमांना म्हटलं मॅडम मला आहे ना या लायनरचा काही फरक नाही पडत आहे, कारण की माझी 20 डिसेंबर पिरियडची तारीख होती पण 13लाच आली. कारण की आपल्याला प्रत्येक लेडीजला वाटते की तारखेवरच पाळी यायला पाहिजे, इकडे तिकडे जरी झाली तरी आपल्याला भीती वाटते. मग जेव्हा माझी 13 तारखेला पाळी आली तर त्याच्यानंतर माझी ना 14 तारखेला सकाळी 11:30 पावणे 12ला माझी ना अशी ओठाने एवढी एवढी गाठ होती ना, तर ती आपल्या लायनर मध्ये पडली. तर मला इतका जबरदस्त म्हणजे खूप आनंद झाला, म्हणजे मला अश्रू पण गळत होते आणि हसू पण येत होतं. मी जेव्हा माझ्या मिस्टरांना सांगितलं की म्हटलं बघा हो मला आहे ना ही अशी गाठ पडली म्हटलं माझी, तर मिस्टरांना पण विश्वास बसत नव्हता. पण माझा, कारण की मी जेव्हा 175 रुपये त्या मॅडमांना जेव्हा दिले, तर तेव्हा मला वाटत होतं की एवढे 1.5-2 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि एवढे 1.5-2 लाख रुपयाने काही फरक नाही पडला आणि एवढ्याशा 175च्या बँडने काही फरक नाही पडणार. पण जेव्हा मी ते वापरलं तेव्हा मला विश्वास बसला की अरे खरंच आहे. एक आपण म्हणजे असं छोटंसं पण बाजारात जरी गेलो तरी म्हटलं की आपण थोडं भाजीपाला वगैरे, पण हे तर डायरेक्ट सोनच आहे म्हटलं. मी भरपूर मेडिकल वगैरे याच्यामध्ये सुद्धा तपास केला की आम्ही जळगावला जर गेली ना, तर मग मी माझ्या जावांना त्यांना सांगायची की मेडिकलमध्ये तुम्ही जाऊन बघा, जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही तिकडनं वाटल्यास घ्या. पण त्या म्हणायच्या अहो तुमचं पॅड मिळतच नाहीये तिथं बाजारामध्ये मेडिकलला. मग त्यांना म्हटलं अहो हे सोनं आहे, हे तिथं मिळणार नाहीये म्हटलं, कारण की मी शिंदे सरांचं आहे ना वाक्य ऐकलेलं होतं की हे आपलं आहे ना त्यांचं मी जेव्हा LDP पहिला केला ना अटेंड, तेव्हा त्यांना सांगितलं की म्हटलं आमचं OR मोड इतकं जबरदस्त आहे ना, तर तुम्ही हे प्रोडक्ट जर मेडिकलला गेले, एखाद्या किराणा दुकानात जरी गेले, कुठेही तुम्ही गेले ना, तर खरंच हे तुम्हाला मिळणार नाही म्हटलं, कारण की हे आमचं आहे ना सोनं आहे, कारण की आपण सोनं आहे ना मेडिकलमध्ये वगैरे आपल्याला मिळणार नाही म्हटलं. आणि त्याचा आहे ना आम्ही एकच रेट लावतो म्हटलं. त्या मला म्हणायला लागल्या की आता तू माझी आमचीच आहेत, तर आम्हाला 100ला दे. त्यांना म्हटलं तुम्हाला सोनं मिळतं का? तुम्ही किराणा दुकानात वगैरे कुठेही याच्यामध्ये गेल्यानंतर, ज्वेलर्सला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला सोनं मिळतच नाही. तर मग त्या थोड्या हे झाल्या. पण मला माझ्या ह्या फीडबॅकमुळे इतक्या जॉईनिंग व्यवस्थित होत आहेत की मॅडम तुमचा आधी मला फीडबॅक द्या. आपण जेव्हा जॉईनिंग घेतो समोरच्याची, तेव्हा ते आपल्याला काय विचारतात की तुम्हाला याचा काही फरक पडलेला आहे का? मी अक्षरशः त्यांना काहीच बोलत नाही. मी त्यांना एकच सांगते, माझा हा फीडबॅक बघा, मी तुमच्याशी काहीच नाही बोलणार. तर आज अक्षरशः सुद्धा माझ्याच बिल्डिंग मधली लेडीज आहे, तर मी तिला आज ऑफिसला घेऊन गेली आणि तिला सुद्धा सांगितलं की म्हटलं हे बघ माझा हा एक फीडबॅक आहे, तर तुम्ही हे बघा. तर नवीनच आलेल्या आहेत त्या, तर त्या मॅडम दाखवा. तर त्यांना मी जेव्हा फीडबॅक, तर त्या म्हणे मला आत्ताच जॉईनिंग करायचंय. तुम्हाला जर एवढा जबरदस्त, तुम्ही काही एवढा मोठा 50 लाखाचा फ्लॅट सोडून जाणार नाहीये, तुम्ही माझ्या समोरच राहणार आहेत म्हणे, तर तुम्ही मला आहे ना आत्ताच जॉईनिंग करायची. मग तर त्यांना मी ऑफिसला घेऊन गेली. लगेच त्यांनी 3150ला लगेच प्रोडक्ट पण हे करून दिलं. मला खूप आनंद झाला. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी 6 महिन्यापासून आपलं हे लायनर वापरते. मी लायनरचा एकही दिवस टाळलेला नाहीये. रोज कंटिन्यू रोज मी लायनर वापरते. कारण की मला आहे ना फायब्रॉइडच्या 2 गाठी झालेल्या आहेत, परत ऑपरेशन करून सुद्धा. ऑपरेशन केल्यानंतर ज्या 2 गाठी झाल्या त्याच्यातली एक आपली ओटाण्यासारखी गाठ पडलेली आहे. आणि जे आपलं ऍपल बोर येतं ना त्याच्यापेक्षा पण थोडी छोटी गाठ आहे माझ्या. तर ती गाठ अजून पडायची बाकी आहे. पण मी जेव्हा आता मिस्टरांना सांगितलेलं आहे, पण ज्या वेळेस माझी ती गाठ पडेल ना, खरंच सांगते की मी जोपर्यंत 90-95 ची जरी झाली, म्हणजे माझं आयुष्य खूप या गाठीमुळे कमी होतं. पण OR मोरने माझं आयुष्य वाढवलेलं आहे. एवढंच बोलते. आणि खरंच म्हणजे आपलं OR मोर खूप जबरदस्त आहे. सगळ्यांनीच मला हा फीडबॅक परत शेअर करा, कारण की खूप जबरदस्त OR मोर आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू अर्चना मॅम. बघा त्यांच्या बोलण्यामध्ये किती, म्हणजे बघा आपण म्हणतो ना की आम्हाला जॉईनिंग येत नाही, आम्हाला हे होत नाही, ते होत नाही. जेव्हा तुमचा तुमच्या प्रोडक्ट वरती 100% विश्वास असतो ना, तेव्हा तो सांगण्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना आपला, तो वेगळ्या लेवलचा असतो आणि त्यामुळे त्यांना स्वतःहून जॉईनिंग यायला पण मदत होते. तर हे फीडबॅक सेशन बघा आज खूप जणांनी अटेंड केलं, काही लोकांनी अटेंड नाही केलं, काही लोक लेफ्ट होऊन गेले. पण हा महत्वाचा फीडबॅक जो आहे, 550 लोक होती, आता 388 लोक राहिले. अर्चना मॅमचा महत्वाचा फीडबॅक खूप लोकांनी मिस केला, बरोबर की नाही? पण ज्यांच्या नशिबात तो होता, बरोबर, सो त्यांना तो मिळाला आणि हा फीडबॅक तुम्ही वापर करून खरंच खूप छान पद्धतीने जॉईनिंग घेऊ शकता. मॅमने व्हिडिओमध्ये तुम्हाला फीडबॅक दिलाय. सो कोण फीडबॅक तुम्हाला फायब्रॉइड वाली भेटली की अर्चना मॅडमचा फीडबॅक लगेच दाखवायचा आणि तुमची जॉईनिंग करून घ्यायची. थँक्यू सो मच अर्चना मॅम. खूप जबरदस्त थँक्यू मॅम. फीडबॅक तुम्ही परवा पण दिला, आज पण दिला. खूप खूप धन्यवाद. येस निशा मॅम, तुम्ही बोला. शेवटचे 4 फीडबॅक आपण घेणार आहोत. बराच वेळ झालाय. फास्ट बोला सगळ्यांनी. मॅम अनम्यूट करा. झालं का?
आता बघा. झालं होतं मॅम, तुम्ही परत डबल टच केलं तर होणार. एक मिनिट. हा, आता करा. नमस्ते मॅम, मानसी मॅम. हॅलो हा, हॅलो, येतो मॅम, बोला बोला. येते ना? हा. मी निशा महाजन ठाण्यावरून आहे आणि आपल्या VR मोर मध्ये गोल्ड डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. माझा फीडबॅक आहे लिव्हर केअरचा. म्हणजे माझी स्वतःची वहिनी की ज्यांचं लिव्हर आहे ते डॅमेज होतं लिव्हर आणि असेलही अजूनही, म्हणजे त्यांच्या त्या गोळ्या चालू फूड सप्लिमेंट, आणि त्यांना लिव्हरला अक्षरशः आतून बँडेज करावी लागायची. म्हणजे त्याचा विलाजच नाहीये, म्हणजे त्याची ट्रीटमेंट नाहीये. तर मी आपल्या VR मोरला ज्यावेळेस जॉईन झाली त्यावेळेस मग लिव्हर केअर म्हणून होतं, तर मी सहज वहिनीला म्हटले की वहिनी हे घेऊन बघा, हे आपलं फूड सप्लिमेंट आहे, याच्याने कुठलेही साईड इफेक्ट्स वगैरे होत नाही. कारण मेजर प्रॉब्लेम जर असला तर डॉक्टर सांगतात की बाहेरचे कुठलेही फूड सप्लिमेंट म्हणा किंवा इतर जे कुठल्या आयुर्वेदिक आहेत त्या अशी कुठलीही ट्रीटमेंट करायची नाही. परंतु मी त्यांना एक ट्रस्ट दिला आणि त्यांनी ती लिव्हर केअर चालू केली आणि जवळजवळ त्यांचं सेकंड जे म्हणजे जे ट्रीटमेंट होती की त्यांची चेकिंग होती 1.5 महिन्यानंतर, त्यांनी ती चेक केलं. तर त्यांचे जे आतापर्यंत जे जे रिझल्ट येत होते म्हणजे रिपोर्ट्समध्ये, तर त्यांचं ते डॅमेज जे लिव्हर आहे ना, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना इम्प्रुव्हमेंट दिसली. की मी ही लिव्हर केअर घेतल्यानंतर मला बऱ्यापैकी खूप छान रिझल्ट आला. तर त्यांनी जवळजवळ कंटिन्यू केली आणि आता बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. दुसरी गोष्ट पेरी प्लसचा पण एक, अरे यार, हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? हॅलो, येस मॅम, येतोय. ओके. नमस्कार, मी शीतल मुकेश मिस्त्री वसई इथून. ऍक्च्युली माझी मुलगी इथे बसली होती बालमित्रचा फीडबॅक देण्यासाठी, पण तिची चळवळ चळवळ चाललेली म्हणून ती निघून गेली. तर बाल्यमित्रचा मीच तिच्यातर्फे एक फीडबॅक देते की आपण शक्यतो लहान मुलांना पहिल्यापासून, म्हणजे आपली प्रथाच आहे की लहान मुलांना दूध द्यायचं कॅल्शियमसाठी, राईट. पण तिचं असं व्हायचं की दूध पिल्यानंतर तिचं पोट एकदम फुगायचं आणि ते पोट फुगल्यामुळे काय व्हायचं की तिला भूक नाही लागायची. बरोबर. भूक नाही लागायची, मग खायची नाही आणि मग त्याच्यामुळे तिची तब्येतीवरती पण खूप परिणाम व्हायला लागला. आणि कोरोनामध्ये तिला थोडंसं म्हणजे इन्फेक्शन झालंच होतं. सगळेजण आम्ही 7-8 जण जवळपास कोरोनामध्ये सापडलो होतो. तर तिच्यावरही परिणाम पडला. त्यानंतर ती आणखीनच वीक होत गेली आणि दर महिन्याला ती आजारी, 101च्या वरती तिचा ताप जायचा, 101, 102, खूप भीती वाटायची. आणि त्यामुळे अर्थातच शाळेत पण तिचं काही असं काही अभ्यासात लक्ष लागायचं नाही, खेळण्यात ती म्हणजे एनर्जी तिची लागायची नाही. ती आजारी, मग मी पण आजारी, असं व्हायचं शेजारी झोपल्यामुळे. मग आता म्हणजे इतक्या वर्षांनी माझ्या हातात जेव्हा बाल्यमित्र आलं आणि तिला मी सुरू केल्यानंतर काही महिन्यांनी रिझल्ट आला. म्हणजे जस्ट इमॅजिन की एका लहान मुलीला किती त्याचा त्रास झाला असेल त्या इन्फेक्शनचा. आणि इतक्या महिन्यानंतर, कारण मी पाहायची की मी जून मध्ये लॉन्च झालं आपलं बाल्यमित्र, 27 जूनला गेस. आणि त्याच दिवशी मी ते प्रॉडक्ट घेऊन ट्रायपॉड घेतला माझा. तर मला रिझल्ट यायचे सगळ्यांचे, पण म्हटलं माझ्या मुलीचा का नाही येत? म्हणजे
मग तेव्हा मला त्याचं हे कळलं की बापरे, हिला खूपच त्रास झाला होता आणि अभ्यासात लक्ष नाही, काही नाही. ती चिडचिड करायची वगैरे वगैरे, खेळायला पण जायची नाही. आणि आता ती इतकी मस्त चळवळ, बघितलं असेल तुम्ही, ती खूपच चळवळ करते. आणि व्ही आर मोरचा फीडबॅक असा आहे की आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे ती आनंदी असते की आपल्या आईची मीटिंग आहे, त्यामुळे तिला खूप कौतुक वाटतं की आपल्या आईचं नाव येत आहे वगैरे वगैरे. आणि आज तिची मीटिंग लागली, सो ती पण तिथे आनंदाने गिरट्या घालत असते. आणि दुसरा आपल्या प्रॉडक्टचा रिझल्ट आहे की हेल्थ फोर्स आणि अल्कोरिच. माझ्या मिस्टरांचा मी देते हा फीडबॅक. त्यांनी बेरी प्लस पण त्यासोबत घेतले. म्हणजे ते एअर इंडियामध्ये जॉबला आहेत आणि त्यांचं धावपळीचं असल्यामुळे त्यांना घाम पण खूप येतो, त्यांची ती टेंडन्सी आहे. आणि त्यामुळे ना त्यांना, मी आता 10 वर्ष आमच्या लग्नाला झाले, तर मी पहिल्यापासून त्यांच्या म्हणजे घामाचा जो वास आहे तो आंबट असा यायचा मला. त्यांना काही सजेशन्स पण द्यायची आहाराबद्दल, पण ते कधी त्यांनी फारसं काही मान्य केलं नाही. आणि तो त्यांनी कंटिन्यू ठेवला. पण म्हणजे आता मी अगदीच सांगायचं डिटेलमध्ये, तर त्यांचे कपडे पण येल्लोइश व्हायचे. जस्ट इमॅजिन की त्यांना किती ऍसिडिटी. आपल्या ह्या 2 प्रॉडक्ट्समुळे काय फरक पडला, आणि बेरी प्लसमुळे की ते इव्हन ऑल इन वन पण त्यासोबत दिली, आपली ती कॉम्बिनेशन कॅप्सूल असल्यामुळे की हळूहळू त्यांचं मायग्रेन पण तो गेला हेल्थ फोर्समुळे. आणि ऍसिडिटी लेवल एवढी कमी कमी होत गेली की त्यांचा जो काही घामाचा वास आहे तो आता आंबट असा येत नाही. घाम येतो पण तितकासा येत नाही, आणि तो वासही येत नाही. आणखीन त्यांची जी चेहरा आणि हेअर हे पहिल्यासारखं व्यवस्थित व्हायला लागलं त्यांना. लाईक स्किन सोरायसिस झाला होता, इथे केसांमध्ये त्यांना लाल लाल फुटकुळ्या होत्या, आणि केसही भरपूर गेले होते. म्हणजे ते म्हणायचे की मी आज आता चिवड्यात लाडू होणार आहे. हा, अक्षरशः असं बोलायचे. आणि मला पण ती भीती वाटायची की अरे अरे, आता माझा नवरा असा टकला वगैरे मिळतोय की काय मला पुढे जाऊन. मलाही भीती वाटायची, माझ्याही केसांची भीती वाटायची. आपल्या व्ही आर मोरने आम्हाला तरुण केलंय. आणि खरोखर असं, आता मी दोघे 43 एजचे आहेत, पण असं वाटतं की आमच्यात आता 27ची 30ची वगैरे आली की काय. कारण तुम्ही पाहताय ही जी, मी पण अल्कोरिच आणि हेल्थ फॉर सगळं घेतलेलं आहे, घेते आहे. तर हे जे चिन लाईन जी आहे ती अशी माझी डबल चिन म्हणतो ना, इथे फॅटी होतं थोडस, चेहऱ्याला फारसा आकार उकार पहिल्यांदा नव्हता, तर आता जरा काहीतरी रेखीव पण आलाय. स्नायू अजून बांधायचे बाकी आहेत, पण ते जे पहिलं असं फॅटी फॅटी वाटायचं आणि जडजड वाटायचं ते खूप कमी झालंय. सो रिअली आय एम व्हेरी थँकफुल टू वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि आपले आयुर्वेदाचार्य रिसर्चर आपले डॉक्टर धनंजय पाटील. आणि सगळ्यात छान म्हणजे काम ज्यांचं आहे, ऑब्व्हियसली त्यांना त्यांचे प्रॉडक्ट्स आणि त्यांच्या कामावरती विश्वास ठेवणारे आपले माननीय श्री विकास गोपाळ सर आणि माननीय सौ प्रियाकड मॅडम यांनी विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला तो प्लॅटफॉर्म त्यांनी जनरेट करून दिलाय. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात म्हणजे एक नवीन लहर आली, बहार आली. फक्त हेल्थमुळे नाही, तर आपल्याला इन्कम पण, आपण काल ऐकलं बिझनेस प्लॅन मध्ये आपल्या मॅडमनी इन्कम सांगितलं. इव्हन माझं पण अजून 1 वर्ष पण पूर्ण नाही झालं, तर 1 लाखाच्या वरती इन्कम घेते आहे. आणि छान छान माणसं मिळालेत, सीता थापाजी आणखीन संगीता भोडजी, माझे जुने फ्रेंड जे आहेत ते पूनम येवले मॅडम, त्या होत्या जॉईन, मला वाटतं त्या लेफ्ट आउट झाल्यात. तर अशा लोकांशी मी पुन्हा जॉईन होतीये. आणि एक कॉन्फिडन्स लेवल वाढलाय की आपण हे जे काम आहे, हे जे प्रॉडक्ट आहे, आता मॅडमने जो रिझल्ट सांगितला जबरदस्त होता. म्हणजे मी सगळ्यांना तो रिझल्ट अगोदर त्यांनी सांगितल्यामुळे तो सांगत आहे. तर आता छाती ठोकपणे आपण जाऊ शकतो. म्हणजे आपल्या सरांनी पण इतकं सुंदर सांगितलेलं आहे आपल्या 5व्या अॅनिव्हर्सरीला श्री षण्मुखानंद हॉलमध्ये की तुम्हाला जॉईनिंग नाही आले तरी चालेल, पण आपले प्रॉडक्ट असे असले पाहिजेत की तुम्ही कोणाच्याही दारात गेलात, कोणाच्याही घरात गेलात, तर अपमानित होऊन येता येणार नाही तुम्हाला. असं मी हे बनवणार आहे आणि बनवलंय. म्हणजे हे जे प्रॉमिस आहे ना, ते आजच्या जगात मला सांगा कोणाकडून मिळतं का? हे अजिबात. प्रॉमिसिंग जे आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला तेजी वाटते की येस, आपण ह्या कंपनी सोबत काम करूया. नाहीतर आजपर्यंत मी कित्येक जॉब केले, मला कुठेही असं वाटलं नाही की मी इथे, माझी इथे ग्रोथ होईल, मी इथे पुढे जाईन. तात्पुरती वाटतं, पण पुढे गेल्यानंतर आपण किती म्हणजे अडकलोय किंवा आसमान से गिरे और खजूर में अटके असं वाटत गेलेलं.
ते आता इथे अजिबात वाटत नाहीये. आय एम व्हेरी थँकफुल टू एव्हरीवन आणि स्पेशली आपल्या मानसी मॅडम आणि सगळे ग्रेट लीडर्स ज्यांनी हा पाथ आपल्यासाठी तयार केलाय आणि आपल्याला सतत ते पाठबळ देतात, आपल्याला कुठेही कमी पडू देत नाहीये. थँक्यू सो मच आणि सांभाळून घेतात सगळ्या बाबतीत. थँक्यू. थँक्यू सो मच शीतल मॅम. जबरदस्त आणि एक वेगळा डिफरंट फीडबॅक होता आणि मॅमचं खरंच कौतुक. कारण बघा काही गोष्टींबद्दल आपण स्पीक आउट करायला बघत नाही किंवा पर्सनल लेवलचा प्रॉब्लेम असून सुद्धा त्यांनी तो तुम्हाला शेअर केला. कारण अशा प्रकारचा प्रॉब्लेम खूप जणांना इथे असू शकतो. सो ज्यांना ज्यांना असं वाटतंय, जो त्यांनी त्यांच्या मिस्टरांचा प्रॉब्लेम सांगितला, तर तुम्ही हे प्रॉडक्ट चालू करून तो प्रॉब्लेम कमी करू शकता. सो त्यांनी हा फीडबॅक दिल्यामुळे खरंच त्याचा खूप फायदा होईल. थँक्यू शीतल मॅम. आणि लास्ट फीडबॅक आपण आता घेतोय ज्योती शिंदे मॅमचा. येस मॅम बोला. फीडबॅक सेशन असेल तर मला वाटतं रात्री 12 पर्यंत चालू ठेवलं तरी काही संपणार नाही. इतके सुंदर म्हणजे बरेच फीडबॅक आहेत आपल्याकडे, पण आपल्याला टाइम लिमिट आहे. सो मॅम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. हॅलो मॅम, आवाज येतो? येस क्लिअर आहे, बोला. नमस्कार, माझे नाव ज्योती शिंदे, सिऊल्स नवी मुंबई इथून बोलते. मला माझ्या बहिणीचाच फीडबॅक द्यायचा होता. मी स्वतः पण हे आपले प्रोविन्स वापरते, तर त्याच्यामुळे तर मला खूपच छान फरक पडला आहे. पण जे माझे आता जे न्यू मेंबर झाले त्यांनाही खूप छान फरक पडला आहे. आता जवळजवळ माझे 40 मेंबर तरी आहेत. म्हणजे मला जॉईन होऊन 1.5 ते 2 वर्ष झाले आणि आता 40 मेंबर आहेत आणि त्यांनाही खूप छान फीडबॅक आलेला आहे. आणि मी आता माझ्या बहिणीचा सांगत आहे, पायलोस म्हणून. तर पायलचं तिला महिनाभर रक्त यायचं म्हणजे त्या ठिकाणी आणि इतकं यायचं की ती म्हणजे सांगायला पण तिला लाज वाटायची की अरे कसं सांगू. आणि मग 1 महिन्यानंतर तिने मला फोन केला की अरे ताई मला असं असं होतंय. तर म्हटलं तू एवढा दिवस बोलली का नाही, आपल्याकडे गोळी होती याच्यावर. तर मग ती बोलली मला लाज वाटते, कसं सांगणार ना की असं. आणि मग मी तिला लगेच, ती पुण्याला राहते, आणि मग मी तिला इथून ती गोळी पाठवून दिली आपली पायल्सची. आणि तिने ती घेतल्याबरोबर तिला तो फीडबॅक म्हणजे 15 दिवसातच तो आला. आणि तिने तो मला सांगितला की ताई किती जादूसारखी गोळी, की 15 दिवसातच माझा हा त्रास कमी झालाय. म्हणजे बऱ्यापैकी तिचं ते रक्त येणं थांबलं होतं. पण तरी पण ती मला म्हटली की 1 महिना जाऊ दे, मग मी अजून तुला माझा फीडबॅक छान देते. आणि तिने 1च महिना ती गोळी घेतली आणि आता रक्त वगैरे काही पडत नाही आणि काहीच त्रास होत नाही. तर हा माझ्या बहिणीचा पायलोचा आहे. आणि मॅम अजून एक मला शेअर करायचा होता फीडबॅक, की माझीच आता बिझनेस पार्टनर आता आहे चैत्राली म्हणून. तर त्या आता बाहेर गेल्यात फिरायला, नाही तर त्या स्वतःच देणार होत्या फीडबॅक. तर त्यांना व्हाईट डिस्चार्जचा खूप त्रास होत होता. म्हणजे अगदी खूपच जायचं आणि तिच्या चेहऱ्यावर पण खूप अशा सुरकुत्या वगैरे पडलेल्या होत्या किंवा असं म्हणजे खूप थकल्यासारखी. आणि आता 2 महिन्यानंतर तिने ती माझ्याकडूनच प्रोडक्ट घेऊन तिने लगेच काय मेंबरशिप घेतली नाही. पण ती म्हटली मी अगोदर वापरून पाहते आणि सांगते तुला मला कसं वाटतं. तर तिचा 2 महिन्यातच व्हाईट डिस्चार्ज बंद झाला आणि तिने लगेचच ती मेंबरशिप मारली दुसऱ्याच महिन्यात एंडिंगला. आणि खरंच ती मी स्वतःहून पण देणारच आहे, पण मी तुमच्यापर्यंत ते पोहोचत. आणि थँक्यू मॅम, थँक्यू सर माननीय. त्यांच्यामुळे किंवा प्रियाकड मॅम, त्यांच्यामुळे म्हणजे आपल्यापर्यंत इतके छान प्रोडक्ट पोहोचवलेत. आणि आमच्या लीडर्स पण खूप आम्हाला हेल्प करतात, स्मिता मॅम, अपर्णा मॅम. आणि खरंच ज्या वेळेस आम्हाला म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही कॉल करतो किंवा विचारतो ते आम्हाला नेहमी मदत करतात. आणि थँक्यू मानसी मॅम, की तुम्हा सगळ्यांमुळे मी कधी कॅमेरा समोर बोलली नाही, पण ह्या 2-3 दिवसात मी बोलली. कारण की आमच्या म्हणजे अपर्णा मॅम वगैरे पण मीटिंग घेतात त्यावेळेस त्या बोलायला लावतात. स्मिता मॅम पण बोलायला लावतात की बोला, म्हणजे असं. कॉन्फिडन्स थँक्यू वाढला. थँक्यू. खूप छान. मॅम पायलचा फीडबॅक थोडा व्हिडिओ मिळाला तर बघा, त्यांना छान बरं वाटलं असेल तर एक व्हिडिओ बनवून द्यायला सांगा, म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा होईल. मॅम मी पायलचा असं लिहिलेला बनवलेला आहे असा, म्हणजे अपर्णा मॅडम. ओके. पण व्हिडिओ जर देऊ शकत असतील प्रोडक्ट हातात घेऊन तर फायदा होईल. बघा विचारून, जर दिला तर घ्या. लाजते म्हणून मी तिच्या बदले मीच बोलली. तर ती ओके पुण्याला ठीक आहे, नो असते प्रॉब्लेम, नो छोटी. प्रॉब्लेम. चालेल.
ओके तर मी प्रयत्न करते, तिने दिला तर मी नक्कीच करते. ओके ओके थँक्यू. थँक्यू मॅम. येस निलांगी मॅम, एक शेवटचा फीडबॅक मॅमचा. नंतर थँक्यू आपण मॅडम. Yes. मी निलांगी धामनेर, मुंबई माहीमेतून आहे. मी तुम्हाला आज अल्कोरिजचा फीडबॅक देणार आहे. म्हणजे तो माझा नाहीये. मला वाटतं 2 ते 2.5 महिन्यापूर्वी माझं बोलणं झालं होतं अमृता शेलार मॅम यांच्याशी. म्हणजे त्यांच्या मुलीला ब्लड कॅन्सर आहे ते कळलं. ब्लड कॅन्सर, त्यांच्या मुलीला ब्लड कॅन्सर फर्स्ट स्टेजवर त्यांचा डिटेक्ट झालेला. सो मी त्यांना आपले प्रोडक्ट समजावून सांगितलं. मी म्हटलं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, फर्स्ट स्टेज आहे. अल्कोरिज अशी डायटरी सप्लिमेंट आहे की फर्स्ट स्टेजचा कॅन्सर पण ती बरा करू शकते. तर त्या स्टार्टिंगला मला हो म्हणाल्या, पण नंतर कोणी कोणी काय काय सांगितलं म्हणे जे काय चालू आहे डॉक्टरचं त्याच्यात तुम्ही एक्स्ट्रा का देता. तर मी त्यांना इतकं डिटेलमध्ये समजवलेलं, इतकं विश्वासात घेतलेलं आणि त्या पण रेडी होत्या. म्हणजे असं लोक मिसगाईड करतात. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ते माझे स्टेटस वगैरे बघायच्या, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. 2 महिन्यांनी त्यांचा फोन आला मला की माझ्या मुलीची ट्रीटमेंट चालू आहे पण काही फरक दिसत नाहीये. हिंदुजाला ट्रीटमेंट चालू होती आणि आफ्टर केमो मुलगी खूप वीक झाली, 20 वर्षाची मुलगी, आणि आधी पण तिच्यावर भरपूर पैसे खर्च केले त्या लोकांनी. मग म्हणे मला कसंही करून ह्या सप्लिमेंट हव्या आहेत म्हणे, तुम्ही जे सांगितलं होतं ना. तर म्हटलं हो, बेरी प्लस एक आहे आणि अल्कोरिज आहे, आपण ती सुरुवातीला देऊया. तर त्याच दिवशी मी अर्जंटमध्ये फ्रँचायझी मधून घेऊन आले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन दिलं. कोल्हापूरच्या आहेत त्या. तर आफ्टर 6 डेज त्यांनी मला स्वतः कॉल केला आणि सांगितलं की तुमचे सप्लिमेंट इतक्या छान आहेत ना, माझ्या मुलीमध्ये खूप फरक पडलाय. जिला झोप लागत नव्हती, भूक लागत नव्हती आणि खूप अशक्त झाली होती. आता एवढे सगळे बाहेरच्या मेडिसिन खाऊन वगैरे काहीच म्हणजे फरकच पडत नव्हता. कारण आपली अल्कोरिज कशी इंटरनल सिस्टीम पूर्ण त्याच्यावरती काम करते ना, ब्लड प्युरिफायचं वगैरे काम करते. आणि ते एवढे हेवी मेडिसिन घेऊन ती अजून वीक झाली होती. तर मला इतकं बरं वाटलं. मी रात्री 11:15 वाजता त्यांचा मेसेज बघितला आणि अजून मी छान पद्धतीने त्यांचा व्हिडिओ मी घेईन, कारण त्या पुन्हा आता येणार आहेत हिंदुजामध्ये ट्रीटमेंटला. तर त्या म्हणाल्या की मी तेव्हा मी तुम्हाला भेटेन आणि सगळं डिटेलमध्ये मला सांगा तुमचे प्रॉडक्ट बाकीचे जे काय असतील ते. म्हणजे त्या इतक्या इंटरेस्टेड होत्या. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता दुपारी पण त्या एक मॅडम म्हणाल्या की कोणीतरी असं म्हणालं की सवय लावून घ्यायची नाही बॉडीला. तर ही खूप चांगली सवय आहे, हे घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. आपण लहानाचे मोठे म्हणजे मोठे होईपर्यंत आपण ते व्हाईट पॉइझन खातो, साखर मीठ ते सुटत नाही, कितीतरी गोष्टी ज्या आपल्या अगदी वर्ज्य आहेत, खायच्या नाही तरी पण आपण त्या खातो. मग ते चालूच आहे ना आपलं. मग हे जर चांगलं आपल्या पोटात जात असेल आणि त्याचे मल्टिपल इफेक्ट्स आपल्यावर होत असतील, गुड इफेक्ट्स, तर मग घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाहीये, हे मी सगळ्यांना सांगेन. थँक्यू सो मच मानसी मॅम. आणि हे सगळं करण्यामध्ये मला माधुरी मॅमने खूप सपोर्ट केला. म्हणजे तुम्ही पुढे जा आणि तुम्ही हँडल करा ही केस, कारण तुम्ही खूप छान पद्धतीने समजवू शकता. त्यामुळे मी त्यांचे पण आभार मानेन. आणि माझे बाकीचे लीडर्स आहेत ते पण नेहमी एन्करेज करत असतात. मानसी मॅम सुद्धा नेहमी सांगत असतात की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करता तुम्ही वगैरे. त्यामुळे थँक्यू सो मच. घाई झाली म्हणून थोडं थँक्यू बोलले मी. थँक्यू सो मच निलांगे मॅम. आणि खरंच अल्कोरिज कॅन्सर पेशंटसाठी अगदी वरदान आहे. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं की पैसे मिळतील, बिझनेस होईल, आयडी पडेल, ही नंतरची गोष्ट आहे. पण आपण हे जे काम करतोय हे इतकं पुण्याचं आहे. जसं अर्चना मॅमनी मगाशी फीडबॅक दिला की त्यांच्या आयुष्यात ती व्यक्ती तो प्रोडक्ट घेऊन नसती गेले तर मे बी काहीतरी वेगळ्या लेवलला त्यांच्या बरोबर गोष्टी घडल्या असत्या आणि त्या एका वेगळ्या डिप्रेशनमध्ये जाण्याच्या ह्याच्यात होत्या की कुठला मला आजार होईल किंवा काय. पण आज त्या हॅपी आहेत आणि अगदी आनंदाने सगळ्यांना सांगतात. त्यामुळे अर्धा आजार त्याच्यामुळे सुद्धा आपला पळून जातो. सो इतकं सुंदर आपलं प्रोडक्ट आहे. प्रत्येकाने ते बिनधास्त सजेस्ट करा. आणि मी सांगेन की जे पण गेस्ट आहेत, ज्यांनी मीटिंग ऐकली, तुम्हाला ज्यांनी लिंक दिली आहे, त्यांच्याकडून प्रोडक्ट बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती घ्या आणि नक्कीच आमच्या फॅमिलीचा भाग व्हा. आणि ही जी आपली मोहीम आहे ती सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. आणि बरेच रिक्वेस्ट आले, ज्यांचे छान छान फीडबॅक होते आणि व्हिडिओ नाही आहेत त्यांनी ट्राय करा की मस्तपैकी व्हिडिओ बनवा. तुमचा एक व्हिडिओ दुसऱ्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे प्रयत्न करा की व्हिडिओ फीडबॅक आपल्याला मिळतील याचा. सो पुन्हा एकदा आपण नवीन सेशन घेऊन उद्या भेटणार आहोत. आणि उद्याचं सेशन हे जबरदस्त असणार आहे. आज मी सांगून ठेवते कारण लिंक येईपर्यंत कदाचित माहित नसतं. पण उद्या हिंदीमध्ये सेशन होणार आहे आणि आपलं लिव्हर केअर हे जे प्रोडक्ट आहे जबरदस्त, त्याच्यावरती माधुरी सोनवणे मॅम हिंदीमध्ये तुम्हाला हे सेशन देणार आहे. त्यामुळे ज्यांचे हिंदी भाषिक मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा.
आणि बघा, जो शेवटी राहतो त्याला काही गोष्टींचं बेनिफिट मिळतं. तसं या 276 लोक ज्यांच्यात खरोखर पेशन्स आहेत आणि खरोखर ते VR मोर खूप मनापासून करतात आणि त्यामुळे सगळे फीडबॅक ऐकण्यासाठी शेवटपर्यंत थांबले, त्यासाठी मनापासून थँक्यू सो मच. आणि असं छान काम करा, सगळ्यांपर्यंत पोहोचा. अँड लव्ह यू ऑल अँड गुड नाईट ऑल. चलो, बाय बाय.